प्रकाश विभुवानी आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मी त्यासे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू ब्रह्मा विष्णू सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरही तैसे जी जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मदची माझी होतसे ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परिदोरी ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्म मिथ्यासे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मित्र आहे आत्मा आप्त काम तरी नमन कोणा करावे म्या. ह्या संपूर्ण जगताची जगताची प्रतीती होते याला कारण काय आहे तर आत्मस्वरूपाचं अज्ञान. त्या अविद्येचं कार्य हे जगत आहे असं सांगितलं. हे जगत अनिर्वचनीय आहे, सदसद विलक्षण अनिर्वचनीय जगत आहे आणि जगताचं कारण जे अविद्या किंवा अज्ञान तेही सदसद विलक्षण अनिर्वचनीय आहे असं सांगितलं. तेव्हा त्यांनी शंका विचारली की ह्या संपूर्ण जगताचा म्हणजे अविद्येमुळे हा जगत रूपी जो भ्रम होतो तर त्या जगताचा आधार कोण आणि अधिष्ठान कोण. तर त्याचं उत्तर दिलं की ह्या संपूर्ण जगताचा आधार आणि अधिष्ठान तुझा आत्माच आहे. परंतु आधार आणि अधिष्ठान या शब्दांचा अर्थ आपल्याला अजून चांगला माहीत नाही. एक अधिष्ठान एक शब्द आपल्याला माहीत आहे ज्याच्यावर खोटा पदार्थ भासतो ते आहे की नाही. म्हणजे अधिष्ठान कोण झालं ज्याच्यावर खोटं जगत भासतं ते त्याचं अधिष्ठान आहे, अर्थात आत्माच त्याचा अधिष्ठान आहे. आत्म्याचं जगत हे विवर्त आहे की नाही. बरोबर. आता आधार शब्द कशाला म्हणतात ते त्याचं अजून आपल्याला ज्ञात नाही. तर त्याच्या अगोदर ते हा जो भ्रम होतो तर त्या भ्रमातल्या आपलं भ्रम होण्याला कारण त्या पदार्थाचं सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान. तेव्हा सामान्य कशाला म्हणतात आणि विशेष कशाला म्हणतात या दोन सामान्य आणि विशेष या दोन पदाविषयक निरूपण करतात किंवा त्याची परिभाषा सांगतात. सामान्य कशाला म्हणतात आणि विशेष कशाला म्हणतात तर सामान्य त्याला म्हणतात की जे भ्रांती ज्ञानकाली भ्रांती ज्ञानाशी अभिन्न होऊन भासतं त्याला म्हणतात सामान्य स्वरूप. उदाहरणार्थ हा रज्जू आहे किंवा हा सर्प आहे असं आपण जेव्हा म्हणतो त्याच्यामध्ये हा म्हणजे इदम हे जे दोन्हीकडे सामान आहे की नाही. अगोदर जेव्हा सर्प म्हणत होता तेव्हाही अयम सर्पहा असं म्हणत होता म्हणजे अयम म्हणजे इदम अंश तिथे आहे आणि ज्या वेळेला रज्जूचं ज्ञान झालं तरी सुद्धा तो काय म्हणतो इयम रज्जू ही काय आहे रज्जू म्हणजे तिथे इदम अंश आहेच. मग इदम अंश जो आहे तो भ्रांती ज्ञानकाली भ्रांती ज्ञानाशी अभिन्न होऊन भासतो. जेव्हा आपल्याला प्रत्यक्ष वस्तूचं ज्ञान असतं तेव्हाही इदम आहे की नाही. आणि जेव्हा सर्पाचा भ्रम होतो तेव्हाही इदम आहे म्हणून ते त्याचं काय आहे इदम हे सामान्य रूप आहे. आता विशेष कशाला म्हणतात तर त्याचं सांगितलं की भ्रमज्ञानकाली जेव्हा आपल्याला भ्रम होतो तेव्हा ज्याचं ज्ञान नसतं. भ्रमज्ञानकाली म्हणजे जेव्हा आपल्याला सर्प भ्रम होतो तेव्हा ज्याचं ज्ञान नसतं. ज्याचं म्हणजे कोणाचं रज्जूचं ज्ञान नसतं आणि ज्याचं ज्ञान झालं असताना भ्रांतीच नष्ट होते. जर आपल्याला रज्जू कळला तर काय होतं सर्प नष्ट होतो. म्हणजे ज्याचं ज्ञान झालं असताना ती भ्रमातल्या पदार्थाची निवृत्ती होते त्याला म्हणतात त्या पदार्थाचं विशेष रूप. मग सामान्य आणि विशेष ही दोन्ही आपल्याला कळलं की नाही. भ्रांती ज्ञानकाली जे असतं त्याला काय म्हणायचं सामान्य. भ्रांती ज्ञानकालीही जे असतं त्याला म्हणायचं सामान्य. आणि भ्रांती ज्ञानकाली ज्याचं ज्ञान नसतं आणि ज्याचं ज्ञान झालं असता भ्रांतीच नष्ट होते ते त्याचं विशेष रूप. मग इथं रज्जू काय आहे विशेष रूप आहे आणि इदम हे काय आहे सामान्य. हे आलं ना लक्षात. वाचू. भ्रांती ज्ञानाशी अभिन्न होऊन भ्रांती ज्ञानाच्या वेळीही प्रतीत होते ते सामान्य रूप असा नियम करण्यास काही हरकत नाही. त्याचे उलट ज्या रूपाची भ्रांतीकाली प्रतीती होत नाही परंतु प्रतीती झाली असता भ्रांतीचाच नाश होतो ते विशेष रूप. भ्रांतिकाली रज्जूच्या विशेष स्वरूपाची प्रतीती नसते आणि ज्यावेळी ही दोरीच आहे अशा विशेष रूपाने प्रतीती होते तेव्हा सर्प भ्रांतीच नाहीशी होते.
जेव्हा आपल्याला रज्जूवर सर्पाची भ्रांती होते तेव्हा रज्जूची विशेष रूपाने प्रतीती नसते, आणि जेव्हा रज्जूची विशेष रूपाने प्रतीती होते तेव्हा सर्पभ्रांती नष्ट होते. हे आपलं उदाहरण अनुभवाचं आहे की नाही. म्हणून ज्याच्या प्रतीतीने भ्रांती नष्ट होते ते विशेष रूप. थोडक्यात सांगायचं झालं तर ज्याची प्रतीती झाली असताना भ्रांती नष्ट होते ते त्याचं काय आहे, विशेष रूप. त्याप्रमाणे आता हे झालं दृष्टांत. आता दार्ष्टांतिकात सांगतात की त्याप्रमाणे आत्म्याचे सतरूप सामान्य आहे आणि चित आनंद कुटस्थ नित्यमुक्तादी हे विशेष रूप आहे. आता हे कशासाठी एवढं सांगितलं त्याविषयी सांगतात की आत्मा कसा आहे, सचिद आनंद नित्यमुक्त असं आपण म्हणतो. तर त्यापैकी सत जे आहे ते आत्म्याचं कोणतं रूप आहे, सामान्य रूप आहे. म्हणजे जेव्हा भ्रम होईल तेव्हा ते आत्म्याचं सत हे स्वरूप त्या ठिकाणी असणार. परंतु विशेष रूप कोणतं आहे तर चित स्वरूप किंवा आनंद स्वरूप नित्यमुक्त स्वरूप हे कसं आहे, विशेष रूप आहे. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला जगताचा भ्रम होणार त्यावेळेला आत्म्याचं सत्स्वरूप त्या ठिकाणी असणार की नाही, कारण ते काय आहे, सामान्य भ्रांतीज्ञानकाली. उलट त्याच्याशी काय होतं, अगोदर खरा आत्मा सत आहे पण तिथं काय वाटायला लागतं, जगत सत आहे की नाही असं वाटायला लागतं. याचं कारण जे सत हे दोन्हीकडेही अनुचित आहे. भ्रमकाली देखील त्याच्याशी काय होतं, ते हे अभिन्न होऊन भासतं. म्हणून सत हे कोणतं रूप आहे, सामान्य. आणि जर त्याचं विशेष रूप कोणतं आहे, जर आत्मा चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, मग चित स्वरूप आनंद स्वरूप असा मी आहे असं जर त्याचं ज्ञान झालं म्हणजे ते कोणतं ज्ञान आहे, विशेष ज्ञान आहे. ब्रह्मचित स्वरूप आनंद स्वरूप आहे आणि ते ब्रह्म कोण आहे, मीच आहे असं जर ज्ञान झालं तर काय करेल, ते त्या ठिकाणी त्या भ्रांतीतला जो पदार्थ आहे कोणता, देहादी प्रपंच, तर याचं काय करेल, ते नाश करेल. नाश करेल म्हणजे बाद करेल ते, कारण ते त्याचं कोणतं स्वरूप आहे, विशेष स्वरूप. मग भ्रांती जर आपल्याला त्या विशेष स्वरूपाचं ज्ञान झालं तर काय होईल, भ्रांती नष्ट होईल. बरोबर आहे ना. मी चिदानंद स्वरूप आहे असं कळलं तर मी जड दुःखरूप अशा प्रकारचा जीव आहे असं तरी त्याचा भ्रम राहील का, नाही. सतरूप सामान्य आहे आणि चित आनंद कूटस्थ. कूटस्थ म्हणजे कूटाप्रमाणे. कूट म्हणजे आयरन, सोनाराचे आयरन असते ना तिला कूट म्हणतात. कूटवत स्थितम कूटस्थम, कूटाप्रमाणे. कूट म्हणजे सोनाराच्या आयरनीवर अनेक प्रकारचे दागिने घडतात आणि त्या दागिन्यांना जसा आकार येतो आणि तो आकारात आणताना सोनार ज्या त्या आयरनीवर ठेवून त्या दागिन्यांना किंवा त्या सोन्याच्या पत्र्याला ठोकतो, तर जसा जसा ठोकतो तसं तसा त्या आयरनीमध्ये बदल होतात, आहे की नाही. आयरन जशीच्या तशीच असते, जशीच. म्हणून तिला म्हणतात कुटवत निर्विकारेण स्थितम कूटस्थम. त्याप्रमाणे आत्मा हा कसा आहे, कूटस्थ आहे आणि तो नित्यमुक्त आहे. नित्यमुक्त याचा अर्थ काय, तो कधी बद्ध झालाच नाही. का तो पूर्वी बद्ध होता आणि आता मुक्त झाला नाही. आपले संत काय म्हणतात, मुक्त कासया म्हणावे बंधनाची नाही ठावे. मुक्त त्यालाच म्हणतात की ज्याला कधी बंधन झालंच नाही, त्याला म्हणतात नित्यमुक्त, आहे की नाही. मग असा कूटस्थत्व, नित्यमुक्तत्व, चिद्रूपत्व, आनंद स्वरूपत्व हे आत्म्याचं कोणतं स्वरूप आहे, विशेष स्वरूप आहे. मग आपल्याला सामान्य स्वरूपाने पुरुषार्थ सिद्धी होईल का विशेष स्वरूपाला जाणल्याने पुरुषार्थ सिद्धी होईल. सामान्य स्वरूपाला जाणलं तरी सुद्धा भ्रम होऊ शकतो का, होऊ शकतो, आहे की नाही. आणि विशेष स्वरूपाला जाणलं तर भ्रम राहू शकतो का, राहू शकत नाही. एकाला जाणलं तर होऊ शकतो आणि एकाला जाणलं तर राहू शकत नाही. काय राहू शकत नाही, भ्रम राहू शकत नाही. हे एकदम आपल्याला मार्मिक शब्द जे कुठं योग्य शब्दाचा प्रयोग करायचा आहे. त्या दिवशी 1000 रुपये बक्षीस होतं ना, तर कोणाला, आता एक जणांनी सांगितलं 10,000 रुपये बक्षीस. 10,000 बरोबर सांगितलं तर किती. आता सगळं आणि कोणत्याही तरंगातलं 7 तरंगापैकी कोणते प्रश्न ते विचारणार आणि त्याच्यापैकी ज्याला सगळ्यात चांगले उत्तर देता येतील त्याला. हा 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 वचने किम दरिद्रता, ऐक ना.
सतरूप सामान्य आहे आणि चित आनंद कुटस्थ नित्यमुक्त आदी हे विशेष रूप आहे. जगत भ्रांतिकाली सर्व जीवांना फक्त सद्रूपाची प्रतीती असते. जेव्हा जगताची भ्रांती होते तेव्हा आत्म्याच्या कोणत्या रूपाची प्रतीती असते? फक्त सतरूपाची. कारण सत हे काय आहे? सामान्य आहे. आणि सामान्य ते काय आहे? दोन्हीकडेही अनुचित आहे. ब्रह्मज्ञानातही सत अनुचित आहे आणि विशेष ज्ञानातही सत अनुचित आहे. सन घटाहा सन पटाहा म्हणजे घट आहे, पट आहे. याच प्रकारे करून मी आहे, माझे शरीर आहे अशा रीतीने सर्व पदार्थांची अभिन्न होऊन सद्रूपाने म्हणजे आहे अशा रूपाने प्रतीती होते. म्हणून आत्म्याचे सत हे सामान्य रूप आहे. सतला सामान्य का म्हणायचं? घटाहा सन म्हणजे घट आहे, पटाहा सन पट आहे. तसं शरीर आहे, बरोबर ना? शरीर आहे असं आपण ज्या वेळेला म्हणतो हे मी आहे, हे माझं शरीर आहे असं म्हणतो. म्हणजे आहे सगळ्या ठिकाणी आहे की नाही? आता मी शरीर आहे म्हणतो त्यावेळेला तो ब्रह्म झालेला आहे का त्याला ज्ञान झालेलं आहे? ब्रह्म झाला तरी त्याच्या ठिकाणी आत्म्याचा कोणता अंश आहे? सद अंश आहे. म्हणून ब्रह्मज्ञानकाली ब्रह्मज्ञानाशी अभिन्न होऊन भासतो की नाही? कोण भासतो? सत भासतो किंवा आहे भासतं, आहे की नाही? कोणतं भासतं? आहे, सत अंश भासतो. म्हणून तो सत काय आहे? सामान्य अंश आहे. आणि सच्चिदानंद कूटस्थ नित्यमुक्त आदी विशेष रूप आहे. आणि मी सच्चिदानंद स्वरूप आहे, मी कुटस्थ आहे, नित्य आहे, हे त्याचं कोणतं रूप आहे? विशेष रूप. विशेष रूप का म्हणायचं याला? जर मी सच्चिदानंद कुटस्थ नित्यमुक्त आहे असं कळलं तर तो देह मी आहे किंवा देह माझा आहे असं म्हणेल का? म्हणणार नाही. आणि मी देह आहे हा भ्रम काय करील? निवृत्त करील, बरोबर ना? हा भ्रम निवृत्ती करील. म्हणून त्याला काय म्हणायचं? विशेष रूप. सच्चिदानंद हे आत्म्याचं विशेष रूप आहे आणि सद्रूप हे आत्म्याचं सामान्य रूप आहे. म्हणून आत्म्याचे सत हे सामान्य रूप आहे आणि सच्चिदानंद कुटस्थ नित्यमुक्त आदी विशेष रूप आहे. त्या रूपाने ज्यास प्रतीती येते तो ज्ञानी आहे. त्या रूपाने म्हणजे त्याच्या सामान्य रूपाने आत्म्याची ज्याला प्रतीती येते तो ज्ञानी आहे का तो अज्ञानी आहे? अज्ञानी आहे. मग त्या रूपाने म्हणजे कोणत्या रूपाने? विशेष रूपाने म्हणजे कोणत्या रूपाने? सच्चिदानंद रूपाने. मी सच्चिदानंद ब्रह्म आहे असं जर झालेलं ज्ञान हे कोणतं ज्ञान आहे? विशेष ज्ञान आहे. आणि ह्या विशेष ज्ञानाने भ्रांतीची नाही कोणती भ्रांतीची निवृत्ती होते? त्या भ्रांतीचं काय स्वरूप आहे? मी देह आहे हे त्या भ्रांतीचं काय स्वरूप आहे? ऐक ना. आणि ते मी देह आहे असं जे ब्रह्मज्ञान आहे ते ब्रह्मज्ञान मी सच्चिदानंद ब्रह्म आहे असं ज्ञान झालं की त्या ज्ञानाने त्या भ्रमाची निवृत्ती होते. आणि ज्याने भ्रमाची निवृत्ती होते त्याला काय म्हणतात? कोणतं रूप म्हणतात? विशेष रूप. म्हणून सच्चिदानंद हे आत्म्याचं विशेष रूप. म्हणून आपल्याला जर या संसार दुःखाची आत्यंतिक निवृत्ती करायची असेल तर बरोबर आहे ना, तर अधिष्ठानाचं कसं ज्ञान झालं पाहिजे? विशेष ज्ञान झालं पाहिजे. खरं हे विशेष ज्ञान म्हणजे काय होईल बरं? सामान्य ज्ञान म्हणजे आहे या रूपाने, आहे की नाही? आणि विशेष ज्ञान म्हणजे काय? ते सच्चिदानंद, ते ब्रह्म सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे, याला म्हणायचं का विशेष ज्ञान? ते ब्रह्म मी आहे असं म्हणलं की त्याला म्हणजे थोडक्यात काय? अपरोक्ष ज्ञान, आहे की नाही? ब्रह्मच मी असं जे अपरोक्ष ज्ञान, ते अपरोक्ष ज्ञान विशेष आहे का ते सामान्य आहे? मी विशेष आहे. आणि त्या विशेष ज्ञानाने काय होते? भ्रमाची निवृत्ती होते. भ्रमातले पदार्थ सत्य असतात का मिथ्या असतात? मिथ्या असतात. का प्रतीती मात्र असतात? का सदसद विलक्षण अनिर्वचनीय असतात? अनिर्वचनीय असतात. त्यांची सत्ता प्रातिभाषिक असते. आणि ब्रह्म हमस्मी हे जे झालेलं ज्ञान आहे हे सत्य आहे का मिथ्या आहे? आहे की नाही? मग सत्य ज्ञानाने काय होते? मिथ्या अज्ञानाची निवृत्ती होते. असं का? हे ज्ञान खरं आहे का खोटं आहे? काय बरं, आपण आता 2-4 दिवसापूर्वी चिंतन केलं. काय घाबरायचं? काय खरं असल्यावर त्याला काय घाबरायचं? ते ज्ञान जर खऱ्या अर्थाने खोटंच असलं तर खोटं म्हणायला काय घाबरायचं, आहे की नाही? मग मी ब्रह्म आहे हे जे ज्ञान आहे की नाही, हे विशेष ज्ञान आहे का सामान्य ज्ञान आहे? मी ब्रह्म आहे हे ज्ञान विशेष ज्ञान आहे का सामान्य? विशेष ज्ञान आहे. आणि जे जे विशेष असतं ते जे जे विशेष असतं ते कल्पित असतं
का सत्य असतं? जेवढं जेवढं विशेष आहे तेवढं काय असतं? हे सिद्धांत आहे. जेवढं जेवढं विशेष तेवढं तेवढं कल्पित. मग अहम ब्रह्मास्मी ज्ञान कसं आहे? विशेष आहे, अर्थात ते कसं आहे? कल्पित आहे. म्हणजे कसं आहे? खोटं आहे, मिथ्या आहे की नाही? आणि अज्ञान आणि अज्ञानकारी मी दे आहे हे ज्ञान कसं आहे? खोटंच आहे. आणि मग ते खोटं ज्ञानाला निवृत्त करण्यासाठी मी ब्रह्म आहे या खोट्या ज्ञानाने त्याची निवृत्ती होईल का? का खोट्याच ज्ञानाने त्याची निवृत्ती होईल? का झाली तर खोटंच ज्ञान पाहिजे? खोटं ज्ञान पाहिजे आहे की नाही? त्याच्यासाठी तुमचा कोणता सिद्धांत आहे? समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो. मी दे आहे हे खोटं ज्ञान आहे, त्यामुळे ब्रह्म हमस्मी. माणसाला काय आहे? हे मी दे आहे हे खोटं म्हणायला काय बरं वाटतं, पण मी ब्रह्म ह्या ज्ञानाला खोटं, ज्याच्यासाठी मी सर्व संघ परित्याग करून सर्व आहे की नाही सर्व नोकऱ्या धंदा सोडून ज्याच्यासाठी मी माझं जीवन समर्पित केलं आणि ते झालेलं ब्रह्म हमस्मी हे ज्ञान खोटं म्हणायचं माणसाचं मन कसं तरीच वाटतं आहे की नाही त्याला. पण आता त्याला काही विलाज नाही, समान सत्तेतो साधक बाधक व्यवहार होतो असा आपला काय आहे अनुभव आहे का नाही? आहे की नाही? अनुभव कुठे आहे आपल्याला? आपल्याला कुठं अनुभव आहे समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो? हा अनुभव आपल्याला कुठे आहे? हा हा सगळीकडे. म्हणजे जागृतीमध्ये हा अनुभव येतो की नाही आपल्याला? काय जागृतीमध्ये जेव्हा आपल्याला ताण लागते आणि स्वप्नामधली विहीर पाहिलेली असते आहे की नाही, तर तिचा उपयोग होत नाही आहे की नाही? मग कारण ना तिची सत्ता भिन्न नाही. स्वप्नातली विहीर प्रातिभाषिक आहे आणि जागृतीतली तहान व्यावहारिक आहे की नाही? त्यांचा काही साधक व्यवहार होतो का तिथं? काही होत नाही आहे की नाही? स्वप्नात हत्यार आहे आपल्याजवळ पुष्कळ सगळे, काय बंदूक काय त्या सगळ्या गोळ्या भरलेली काय रायफल ते आपल्याजवळ आहे स्वप्नामध्ये, आणि इकडे येऊन शत्रूने आपली मानगूट धरली तर आपण लगेच सांगतो की तुला माहिती आहे का स्वप्नातली रायफल आणल्यावर? आहे की नाही? असं कधी म्हणत नाही, कारण आपल्याला माहिती आहे समान सत्तेचा साधक बाधक व्यवहार घडतो आहे की नाही? हा जागृतीतला अनुभव आहे. का स्वप्नामध्ये पण असं काय म्हणता येईल? स्वप्नामध्ये काय म्हणता येईल? स्वप्नात तहान लागली आणि जागृतीत आपला तांब्या उशाला आहे की नाही? तर अशा वेळेला आपल्याला त्याचा उपयोग करता येत नाही आहे की नाही? कारण का सत्ता भिन्न नाही. तो जो स्वप्नात विशेष असणारा तांब्या तो आहे व्यावहारिक सत्तेतला आणि स्वप्नात लागलेली ताण आहे प्रातिभाषिक सत्तेतली. मग त्या ठिकाणी त्या दोघांची सत्ता आहे विषम. मग त्याच्यामध्ये साधक बाधक व्यवहार घडत नाही. मग त्या अहम ब्रह्मास्मी या ज्ञानाला ब्रह्मज्ञान म्हणायचं का? हा ब्रह्मज्ञान म्हणायचं, खुशाल म्हणायचं आहे की नाही? तर कारण आपल्याला काय आपल्याला प्रमाण आहे का काय आपल्याजवळ त्याला म्हणायला? का म्हणायचं आपला व्यवहार आहे म्हणून? नुसतं आपल्याला आपला अनुभव आहे म्हणून त्याला प्रमाण येईल का? कुठंतरी संतांनी शास्त्रांनी सांगितलेलं असलं पाहिजे. हा कुठंतरी सांगितलं का शास्त्राने? हा आपला अभंग पाठ आहे की नाही? गाथा आपण नित्य वाचत असल्यामुळं आपल्याला नेहमी वाचनात येतं. तुका म्हणे अहम ब्रह्म आणि आड येऊ निधी ब्रह्म आहे की नाही? अहम ब्रह्मास्मी हा काय आहे? भ्रम आहे असं कोणी म्हटलंय? आपल्या पूर्वाचार्यांनी पूर्वसुरींनी तुकाराम महाराजांनी असं म्हटलेलं आहे की नाही? मग अहम ब्रह्म अस्मी हे ज्ञान विशेष आहे का सामान्य आहे? अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्म आहे हे ज्ञान काय आहे? विशेष ज्ञान आहे. कोणतं ज्ञान आहे? विशेष. का बरं? थोडं सुद्धा चुकायचं नाही. उडी किती फूट गेली पाहिजे 12 फूट खड्ड्यात जाण्यासाठी? 12.25 फूट. म्हणजे तो मनुष्य काय होईल? पलीकडे जाईल का खड्ड्यातच पडेल? म्हणून जे वेदांताच्या जेवढ्या प्रक्रिया आहे ना त्या पार आपण झोपेतून उठून विचारलं तर लगेच सांगता आल्या पाहिजे आहे की नाही? न कळल्या तरी पाठ असल्या पाहिजे आहे की नाही? आणि पाठ होऊन कळल्या तर काय आहे? सोन्याला सुगंध आहे की नाही? आणि जरी न कळून पाठ केला तरी काय आहे? सोनं आहे. म्हणजे कोणतं सोनं आहे? परीक्षेत 50 पैकी 50 मार्क पडणं इतकं आहे. आणि नंतर आपल्याला खरी जीवनमुक्त अवस्था जगणं म्हणजे सोन्याला काय आहे? सुगंध आहे की नाही? त्याच्यासाठी आपल्याला विचारसागरातल्या प्रक्रिया किती समजल्या पाहिजे? किती टक्के कमीत कमी समजल्या? पासिंगला किती मार्क लागतात? तेवढ्या आहे की नाही? का पूर्णपणे समजल्या पाहिजे आहे की नाही? मग आता या ठिकाणी मी ब्रह्म हे ज्ञान विशेष आहे आणि ते कसं आहे? कल्पित आहे, ते अनिर्वचनीय. परंतु समान सत्य साधक बाधक व्यवहार होतो या न्यायाने. ते काय? मी ब्रह्म आहे, मी देह आहे हे जे अज्ञान आहे त्या अज्ञानाचं काय? ते निवर्तक आहे की नाही? मी देह आहे या भ्रमाचं ते निवर्तक आहे. कोणता? मी ब्रह्म आहे हा भ्रम मी देह आहे या भ्रमाचा निवर्तक आहे. कारण ते कोणतं ज्ञान आहे? वृत्ती ज्ञान आहे. अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान कोणाला होतं? वृत्तीला होतं आहे की नाही? मग हे वृत्ती ज्ञान, मग ते वृत्ती ज्ञान
ते अज्ञानाला घालवून तिथंच राहतं, आहे की नाही? भ्रमाला घालवतं आणि तिथंच राहतं का ते स्वतः निघून जातं? मग आपण त्याला घालवण्यासाठी प्रयत्न करायचा का उलट त्याचं वारंवार ते अज्ञान जाईपर्यंत अहम ब्रह्मास्मी वृत्ती करायची, अज्ञान जाईपर्यंत करायची? मग आता तिचा मुद्दा तिथं तुम्ही म्हणता की तो भ्रमच आहे, मग तो भ्रम घालवण्यासाठी काय प्रयत्न करायचा अहम ब्रह्मास्मी? का तो जातच असतो? कारण ती वृत्ती जी आहे ती शास्त्रामध्ये स्वपरनिर्वाहक तो तिला सांगितलं. ह्या गोष्टी कायमच्या ध्यानात ठेवायच्या. ह्या गोष्टी कळणं म्हणजे वेदांत चिंतन घडणं. बाकी सगळं किती भाराभर आपल्याला माहीत असेल आणि ही जर आपल्याला शास्त्राचं यथार्थ सांगणं जर आपल्या लक्षात आलं नाही तर आपण कुठंतरी कमी पडतो. हे जर असलं तर वेदांताचा कोणताही ग्रंथ असला तर आपल्याला त्याच्यामध्ये काही अपूर्वता वाटत नाही. हे तर मला माहीतच आहे असं वाटतं, आहे की नाही? म्हणून याच्यासाठी हे सगळं माहीत असलं पाहिजे. तर काय चाललं होतं आपलं चिंतन की त्याच्यात वृत्ती ही स्वपरनिर्वाहक मानलेली आहे. याच्यामध्ये सांगू का थोडक्यात? ब्रह्म हे स्वपरनिर्वाहक कोणत्या कोणत्या गोष्टी म्हणणं महाराज? तर या ठिकाणी माया ही स्वपरनिर्वाहक आहे, ब्रह्म हे स्वपरनिर्वाहक आहे, ब्रह्म स्वपरनिर्वाहक आहे. नंतर वृत्ती ही स्वपरनिर्वाहक आहे. चांगलं लक्षात ठेवा. आता लक्षात ठेवा म्हणजे पुन्हा अमृतानुभव अद्वैत सिद्धी काही जरी ऐकलं तरी त्याच्यामध्ये शास्त्राचे आपल्याला जे सिद्धांत आहे ते लक्षात ठेवायचं. माया ही लिहून घ्यायचंच नाही. चोपडीत किती ठेवलं तरी काही उपयोग होत नाही. स्वामी महाराज म्हणायचे कुठं राहिलं पाहिजे? चोपडीत नाही राहिलं पाहिजे. मग कुठं राहिलं पाहिजे काय माहित? तर ते सांगायचे की खोपडीत राहिलं पाहिजे. त्यासाठी लिहायचं नाही. लिहायचं कधी घरी गेल्यावर पुन्हा चिंतन करून, आहे की नाही? त्याच्यामध्ये जरी आपलं कधी चुकलं तरी पुन्हा विषय येतो. तर त्याच्यामध्ये ब्रह्म हे स्वपरनिर्वाहक आहे, माया स्वपरनिर्वाहक आहे, वृत्ती स्वपरनिर्वाहक आहे. आता स्वपरनिर्वाहक हे शब्द आपल्या कानावर पडले तर याचा अर्थ काय? की वृत्ती स्वपरनिर्वाहक आहे याचा अर्थ मी देह आहे अशा प्रकारचा जो भ्रम आहे त्या भ्रमाला ब्रह्माहमस्मी सोहम आहे ना, अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती काय करते? मी देह आहे या वृत्तीला घालवते, ह्या भ्रमाला घालवते आणि स्वतः देखील त्याच्यापासून निवृत्त होते, आहे की नाही? जसा मुकदम दिवसभर त्या कामगाराकडून काम करून घेतो मॅनेजर आणि संध्याकाळी त्यांना घरी जायला सुट्टी करतो आणि तोही घरी निघून जातो, त्याप्रमाणे ही जी अहम ब्रह्मास्मी वृत्ती देहोहम या वृत्तीला घालवते आणि स्वतःही निघून जाते. असं तिचं स्वपरनिर्वाहकत्व आहे. म्हणजे बरोबर आहे ना? हा 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 मग हा या आड येऊ देऊन म्हणजे तोपर्यंत मी ब्रह्माहमस्मी असं चिंतन करता करता जोपर्यंत मला मी ब्रह्म आहे अशा प्रकारची जाणीव आहे की नाही? जाणवणी नेणते असं जोपर्यंत झालं नाही तोपर्यंत मी काय करणार? ब्रह्माहमस्मी चिंतन करणार. कारण वृत्ती स्वपरनिर्वाह, चांगलं लक्षात घ्या, वृत्ती स्वपरनिर्वाहक आहे. मग याचा अर्थ ती वृत्ती भ्रम आहे. मग आता ती घालवायची का? घालवायची नाही. मग ती वृत्ती करायची. कुठपर्यंत करायची? याचा अर्थ जोपर्यंत देवोहम ही वृत्ती जात नाही तोपर्यंत ते चिंतन करायचं. जेव्हा ते परिपक्व अवस्थेत येईल त्यावेळेला ती काय होईल? वृत्ती आपोआपच निघून जाईल आणि केवळ स्वरूप स्थिती राहणार. अहम ब्रह्मास्मी याच्यातला अहम निघून गेला की खाली उर्वरित काय राहील? तो का म्हणे काय? मी हे माझे काय सरे उरला उरे विठ्ठल. काय? देह मी हे नव्हे सरे आणि उरला उरे विठ्ठल अशी स्थिती. याला काय म्हणायचं? वृत्ती स्वपरनिर्वाहक आहे. तर तिला घालून उपयोग होईल काय? हा आडवा येऊ देऊ नको म्हणजे असं समज का अजून मी भ्रमातच आहे असं समज. ज्या अर्थी मला अहम ब्रह्मास्मी वृत्ती करावी लागते त्या अर्थी देवोहम ही जाणीव सूक्ष्म रूपाने माझ्या ठिकाणी आहे. अजून मला माझ्या ठिकाणी त्रिपुटी आहे असा त्याचा अर्थ. लक्षात आलं ना? म्हणजे उलट त्याच्या ठिकाणी मी निधिध्यासन अधिक प्रमाणात करणं आवश्यक आहे. ते निधिध्यासनाची परिपक्व अवस्था मला प्राप्त झाली नाही. जोपर्यंत निधिध्यासनाची परिपक्व अवस्था म्हणजे काय? निर्विकल्पक असंप्रज्ञात असणारा समाधी, आहे की नाही? तो मला जोपर्यंत प्राप्त झाला नाही, जोपर्यंत मला ही अनुभूती प्राप्त झाली नाही तोपर्यंत मला ब्रह्मास्मी ही वृत्ती करावी लागत आहे. त्याच्या ठिकाणी म्हणजे काय? ब्रह्म एक, मी त्याचं ध्यान करणारा, मधी ध्यान, ऐक नाही, ध्याता ध्यान आणि ध्यान, ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय, प्रमाता प्रमाण आणि प्रमेय, ही त्रिपुटी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी भ्रमातच आहे हे समजायचं. नाहीतर त्यालाच मी ज्ञाता झालो किंवा मी तत्वज्ञ झालो असं समजण्याचं कारण नाही. काय समजायचं? मी अजून भ्रमात आहे असं समजायचं. अर्थ कसा घ्यायचा त्याचा? असा घ्यायचा. लक्षात आलं ना?
उलट त्याच्यातून असा अर्थ घ्यायचा की मला अंतरंग निधी ध्यासनाची नित्य निरंतर करण्याची अत्यंत आवश्यकता आहे, असा अर्थ घ्यायचा. ठीक आहे ना. आता ब्रह्म स्वपरिनिर्वाहक आहे, बरोबर ना. ब्रह्म हे स्वपरिनिर्वाहक आहे. म्हणजे कसं काय बरं? ब्रह्म कोणाला घालून जातोय वृत्तीसारखं असं तर काही म्हणता येणार नाही. ब्रह्माचं स्वपरिनिर्वाहकत्व म्हणजे काय? ब्रह्म या सगळ्या जगताचं प्रकाशन करतं की नाही, बरोबर आहे ना. आणि त्याला प्रकाशन करण्याकरता कोणाची आवश्यकता आहे? कोणाचीच नाही, कारण ते स्वयंप्रकाश आहे. मग हेच त्याचं काय आहे? स्वपरिनिर्वाहकत्व. जे अन्यांचं प्रकाशन करतं आणि स्वतःच्या प्रकाशनासाठी कोणाची आवश्यकता किंवा अपेक्षा करीत नाही, त्याला म्हणतात स्वपरिनिर्वाहकत्व. हे स्वपरिनिर्वाहकत्व कोणाचं आहे? ब्रह्माचं, बरोबर आहे ना. आता माया स्वपरिनिर्वाहक आहे. माया स्वपरिनिर्वाहक कशी? अहो, जगताची उत्पत्ती कोण करते? माया. तिच्यासाठी तिला कोणाची आवश्यकता आहे का? नाही, आहे की नाही. मायेचाच परिणाम जगत होतो की नाही. माया हे जगताचं परिणामी उपादान कारण आहे. लक्षात आलं ना. परिणामी उपादान कारण माया आहे. माया जगताच्या उत्पत्तीला कोणाची अपेक्षा करते का? नाही. आणि स्वतःच्या उत्पत्तीला कोणाची गरज आहे तिला? ती अनादी आहे की नाही. माया कशी आहे? माया जगताच्या उत्पत्ती संबंधाने मायेच्या ठिकाणी स्वपरिनिर्वाहकत्व आहे की नाही. कारण माया जगताची उत्पत्ती करते आणि आपल्या उत्पत्तीसाठी कोणाची अपेक्षा करीत नाही, म्हणून माया सुद्धा काय आहे? स्वपरिनिर्वाहक आहे. लक्षात आलं ना. हा 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 हे हा बरोबर. आता हे काय आम्ही एवढ्याच अंशाने घ्यायचं त्याच्यात, बरोबर आहे. माया ही मला वाटलं होतं अगोदरच कोणी शंका करेल. तर चांगली गोष्ट आहे की या ठिकाणी माया जी स्वपरिनिर्वाहक, तुम्ही कसं म्हणता मायेचा केवळ स्वतंत्र परिणाम आणलाय का? आहे की नाही. माया ही स्वतंत्ररित्याने परिणाम पावते का अधिष्ठानाला घेऊन? अधिष्ठानाला प्रतिबिंबित करून. जीवाच्या दृष्टीनं जरी म्हटलं तरी ती काय करते? अविद्येमध्ये प्रतिबिंबित करते आणि मग जीवसृष्टी निर्माण होते, आहे की नाही. आणि जी शुद्ध सत्वात्मक माया आहे की नाही. एक मलिन सत्वात्मक आणि एक शुद्ध सत्वात्मक. मलिन सत्वात्मक माया काय करते? चैतन्याच्याच अधिष्ठानावर राहते, आहे की नाही. आणि त्या अधिष्ठानाच्या सत्तेने सत्तावान होऊन, बरोबर ना. आणि त्याच स्वरूपाचं काय करतं? त्याच्याच प्रतिबिंब रूपाने ग्रहण करून नंतर हे करते ना. कोणती? जीवाची अविद्या असो किंवा ईश्वराची माया असो. मग तुम्ही कसं काय म्हणता? अशी शंका आहे ना. तर स्वपरिनिर्वाहक. तर त्या ठिकाणी ईश्वराला ईश्वर भाव कशामुळे आलेला आहे? माया. जर माया नसली तर ईश्वराच्या ठिकाणी ईश्वर भाव आहे का ब्रह्मभाव आहे? ब्रह्मभाव. ब्रह्म कसं आहे? असंग आणि निर्विकार, बरोबर ना. असंग आणि निर्विकार. असंग निर्विकार ब्रह्माच्या ठिकाणी जगताला उत्पादन करण्याचं सामर्थ्य आहे का? आणि केवळ जड मायेच्या ठिकाणी आहे का? आणि तुम्ही काय म्हणता मग मानावं काय लागतं? हे मायोपाधिक चैतन्याच्या ठिकाणी, अर्थात ईश्वराच्या ठिकाणी. परंतु खरं जर पाहिलं तर ईश्वराला ईश्वर भाव कोणी दिलाय? मायेने दिला. मायेने मायाच स्वपरिनिर्वाहक आहे असं म्हटलं तर काय हरकत आहे? त्याचं एक एकनाथ महाराजांचं भारुड आहे किंवा दुसरा एक अभंग आहे. पती जन्मला माझे उदरी, मी झाले तयाची नवरी. पतिव्रता धर्म पाहो माझा, सर्वापरी पती भोगीजे ओझा, असं नाथ महाराज म्हणतात. पती जन्मला माझे उदरी. ईश्वर कुठं उत्पन्न झाला? माझ्याच उदरात निर्माण झाला. माया विरहित चैतन्य जे आहे ते ब्रह्म चैतन्य आहे की नाही. मायोपाधिक चैतन्यालाच ईश्वर म्हणतात. आणि ईश्वर ब्रह्माला ईश्वर भाव प्राप्त होण्याला माया सोडून दुसरा काही पर्याय आहे का? नाही. मग हे सगळं काय कार्य कोणाचं आहे? मायेचंच आहे की नाही. का कोणता भाव? जगत भाव हे मायेचं कार्य आहे का? जीव भाव सुद्धा मायेचं कार्य आहे का? ईश्वर भाव सुद्धा मायेचं कार्य आहे. मग हे सगळं मायेनेच केलं म्हणलं तर काय हरकत आहे? मग नाही म्हणे पण माया ईश्वराच्या अधीन आहे की नाही. माया काय आहे? तेच सांगतात. ईश्वर कसा आहे? मायावी किंवा माई असं त्याला म्हणतात. म्हणजे माया, त्या मायेचं तो नियंत्रण करताय. पण मायेचं नियंत्रण करतो तो सुद्धा कोणी दिले? मायेनेच दिलं ईश्वराच्या ठिकाणी, आहे की नाही. ते सुद्धा कोणी दिलं? म्हणून म्हणतात की पती जन्मला माझी उदरी. म्हणजे पती हा माझ्याच उदरातून जन्म झाला आणि मी झाले तयाची नोवरी. म्हणजे मीच त्याची पुन्हा काय झाले? पत्नी. आणि तोच माझा काय झाला? स्वामी झाला. हे सर्व कोणामुळे झालं? मायेमुळे. मग जीवभाव, जगत भाव, ईश्वर भाव हे सर्व भाव कशामुळे प्राप्त झाले?
मायेमुळे प्राप्त झाले असंग निर्विकार चैतन्याच्या ठिकाणी, आहे की नाही. मग असं म्हणलं तर काय हरकत आहे का. आता मायेचं स्वपरिनिर्वाह करतो सांगताना माया ही जगताची उत्पत्ती करते. आम्ही तर ते ईश्वर भावाची बोललोय नाही, फक्त कशाची म्हटलं. बरं त्याच्याही पुढे जाऊन तुम्ही म्हणा हे झालं, पण असंग चैतन्याचं काय. ईश्वर भाव झाला, आहे की नाही. अहो असंग चैतन्याचं जर तुम्हाला ज्ञान करायचं झालं तर मायेचा स्वीकार केल्याशिवाय का. वृत्ती तरी काय आहे. योग वासिष्ठात तर असं म्हटलेलं पुढे जाऊन, हे रामा ज्याला तू माया माया असं म्हणतो ते तुझी वृत्ती सोडून दुसरं, मन सोडून दुसरं काही नाही, मनालाच माया असं म्हणतात, असं त्या योग वासिष्ठात म्हटलेले. म्हणजे हे सुद्धा काय तुमचं सर्व चैतन्याचं जर ज्ञान करून घ्यायचं झालं तर अद्वैत सांगावे बोले तै द्वैत घेपे. द्वैत कोणाचं कार्य आहे. मायेचं कार्य आहे. जेवढं असंग चैतन्याचं ज्ञान करायला सुद्धा काय पाहिजे. मायाच पाहिजे. असंग चैतन्याला आवृत्त करून देवोहम म्हणायला कोण पाहिजे. मायाच पाहिजे. मी बद्ध आहे म्हणायला कोण पाहिजे. मायाच पाहिजे. आणि सच्चिदानंद रूप शिवोहम शिवोहम म्हणणारी कोण आहे. मायाच आहे की नाही. मायाच आहे की नाही. ती माया आपल्याला कधीच सोडित नाही. उलट त्यांनी सांगितलं माया तेची ब्रह्म आणि ब्रह्म तेची माया, अंग आणि छाया जयापरी, आहे की नाही. आपला अंग आणि छाया, आहे की नाही. या तोडिता न तुटे सारिता निराळी, लोटांगण तळी हरपती, आहे की नाही. दुजे नाही तेथे काय, दुजे नाही तेथे काय वाद कोणासाठी. पुढचं आठवतं. दुजे नाही तेथे, वास्तविक ब्रह्माहून माया ही स्वतंत्र आहे का. नाही. बर माया चांगलं पहा. माया जी आहे ती माया ब्रह्मरूप आहे का. माया तेची ब्रह्म आणि ब्रह्म तेची माया. आता माया तेची ब्रह्म हे आपल्याला मान्य होईल का नाही. माया ब्रह्मरूप आहे, माया कार्य ब्रह्मरूप आहे, सर्वम खलविदम ब्रह्म असं जर म्हटलं तर हे आपल्याला मान्य होईल का नाही. पहिल्या तरंगातच आपण मान्य केलं, आहे की नाही. मोक्ष कसा आहे. भावरूप आहे की नाही. ब्रह्म कसं आहे. भावरूप आहे. आणि जगत कसं आहे. अभावरूप. अभावरूप आहे का अनिर्वचनीय आहे. अनिर्वचनीय. मग जर ब्रह्माचं ज्ञान झालं तर अनिर्वचनीय जगत कुठं जाईल. अधिष्ठान रूप आहे. अधिष्ठान कसं आहे. भावरूप आहे. मग माया कशी आहे. भावरूप आहे का भावरूप आहे का अभावरूप आहे का ब्रह्मरूप आहे. अभावरूप म्हणावं तर मायेचं कार्य प्रतीला येणार नाही. भावरूप म्हणावी तर ब्रह्मज्ञानाने तिचा काय होतो. भावाभावरूप म्हणावी तर भाव आणि अभाव हे दोन परस्पर विरोधी पदार्थ एकाच अधिकरणात एकाच कालात राहू शकत नाही. भावाभावरूप म्हणता येणार, आहे की नाही. मग काय म्हणता येणं. भावरूप म्हणता येणं, अभाव रूप म्हणता येणं. मग ती काय आहे. अनिर्वचनीय आहे की नाही. सदसद विलक्षण अनिर्वचनीय आहे. भावाभाव विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या असं आहे. प्रतीती मात्र आहे. आता हे चाललंय आपलं चिंतन की अशा रीतीनं मग जर तुम्हाला अधिष्ठान ब्रह्माचं ज्ञान झालं तरी माया काय होईल. ब्रह्मरूप होईल. अध्यस्त पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान ज्ञानानंतर काय होते. अधिष्ठान रूप होते. म्हणजे त्याचा अर्थ माया काय होईल. भावरूप म्हणजे ब्रह्मरूप. आम्ही माया अभावरूप मानली का नाही. ती माया कशी मानली. भावरूप. ब्रह्म कसं आहे. भावरूप. त्या अनिर्वचनीय मायेची काय होईल. ब्रह्माच्या ठिकाणी काय. बरोबर आहे का महाराज. अनिर्वचनीय मायेचं ब्रह्माच्या ठिकाणी काय होईल. एकरूपता होईल. व्हायला काय हरकत. मायातेची ब्रह्म असं म्हणलं तर बरोबर आहे का नाही. पण आता ब्रह्मतेची माया असं म्हणणं मात्र असं ऐकल्यावर बरं वाटतं का. मग कारण काय होईल. असं जड दुःख रूप असणारी जी माया आहे ती अनिर्वचनीय असल्यामुळं अनिर्वचनीय पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान भावरूप अधिष्ठान ब्रह्मरूप असते असं आम्हाला म्हणता येईल, आहे का नाही. हा सकाळी पण चिंतन झालं. आता सकाळी झाले तर कशाला सांगितलं तुम्ही. तर त्याच्या आहे की नाही. आपल्याला उगीच उगीच सकाळी होतं म्हणजे यावं की काय असं नको वाटायला, आहे की नाही. हे कशाला सांग. त्यांना वाटतं का पहिलाच पाठ आहे ना. तेच बरं आहे. जगी असो द्यावा बरं मग, आहे की नाही. तर ब्रह्मतेची माया. ब्रह्म हे कसं आहे. सच्चिदानंद स्वरूप. आणि तेच जर माया झालं तर माया कशी आहे. असं जड
दुःखात्मक. मग ब्रह्म कसं ठरेल? असज्जड दुःखात्मक. आणि असज्जड दुःखात्मक ब्रह्म, त्या ब्रह्माचं जर तुम्हाला ज्ञान झालं तर त्याने तुम्हाला काय पुरुषार्थ प्राप्त होईल? काय प्रयोजन सिद्ध होईल? आहे की नाही? मग या ठिकाणी ब्रह्म जर माया असेल तर मनुष्याला कोणत्या प्रकाराने त्याला मोक्ष होईल का? नाही. आणि मग ब्रह्म हे ब्रह्मच काय आहे? माया आहे असं ठरवण्यापासून, अशा ज्ञानापासून त्याला काय फल निष्पत्ती होईल? त्याला निष्फल होईल का? त्याला काय होईल? निरर्थक होईल का अनर्थक होईल? उलट ब्रह्म त्याला माया करायला गेला तर ते निरर्थक झालं का अनर्थक झालं? अनर्थ प्राप्त होईल. आहे की नाही? उलट ते काय झालं की तो आणखी दुःखाच्या गर्तेत जाऊन पडेल. आणि असं करत दुःखाच्या दिशेने केलेला प्रयत्न, हा प्रयत्न त्याचा बुद्धिमत्तेचं प्रतीक आहे का बुद्धिहीनतेचं प्रतीक आहे? आहे की नाही? त्यांनी जवळजवळ त्याच्या बुद्धीचं दिवाळं काढलं, असं होईल की नाही? आणि इथं म्हणणारे कोण आहेत? म्हणणारे तुकाराम महाराज आहेत. ब्रह्मतेची माया. मग याचा अर्थ काय? बरोबर आहे की नाही? ब्रह्म काय? माया स्वतंत्र सत्तावान नाही. मग ज्या पदार्थाला अधिष्ठाना वाचून स्वतंत्र सत्ता नसते तो पदार्थ तद्रूपच असतो. या रीतीने हे स्पष्टीकरण कोणाचं झालं? मायातेची ब्रह्म झालं का ब्रह्मतेची माया झालं? माया. हे तर आम्ही मान्यच केलं आहे की नाही? हे तर आम्ही मान्यच केलंय. आता राहता राहिलं ते काय? ब्रह्मतेची माया. याचं काय बरं? आत्ताच आपण चिंतन केलं. तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊन येधी ब्रह्म. अहम ब्रह्म हे काय? मायाच आहे की नाही? ही सगळी ही सगळी काय आहे? माया आहे. त्याचं बारकाईने विचार पंचदशीत येईल. पुढं भरपूर विचार आहे. आता आपला झाला जो विचार, वाचारंभणम विकारो नामधेयम मृत्तिकेत्येव सत्यम, ते पुढे येणारच आहे. त्याचं काही चिंतन सांगत नाही. थोडक्यात काय? थोडक्यात असं घ्या की ब्रह्म हा शब्द कशाने उच्चारलेला आहे? वाणीनंच उच्चारलेला आहे ना. बरोबर आहे ना? तो कुठे आहे? वाणीत आहे. बरोबर, वाणीत आहे ना. वाणीत आलेलं जे ब्रह्म आहे, वाणीत आलेली जे अहम ब्रह्मास्मी वृत्ती आहे, बरोबर आहे ना? अहम ब्रह्मास्मी हे कोणतं आहे? ही माया आहे का काय? खरं जे अद्वैत आहे ते बोलताच येत नाही. आहे की नाही? ज्या अर्थी बोलतो, जे जे बोले ते ते नोहे आणि होय ते न बोलवे. मी ब्रह्म आहे, सर्वम खल्विदम ब्रह्म. आहे की नाही? आद्यस्थ पदार्थ अधिष्ठान रूप असतो. हे सगळं काय? वाचारंभण. हे फक्त काय? वाणीत आहे का स्वरूपात आहे? स्वरूपात नाही. मग वाणीत आलेलं जेवढं ब्रह्म आहे तेवढं काय आहे? मायाच आहे. तेवढं काय आहे? मायाच आहे. का दुसरं काय आहे? माया तेची ब्रह्म. दुसरं आपलं ब्रह्मतेची माया. वाणीत आलेलं सगळं कशावरून? त्याचा अर्थ असा आहे, थोडक्यात सांगतो. घट असा शब्द आपण योजला आहे की नाही? घट कंबुग्रीवादिमान मातीचं असणारं पसरट गळ्याचं भांड असं आपण त्याला म्हणतो. बरोबर ना? त्याला काय? पृथु बुद्ध उदराकार असं बघा कैलास महाराज. तर आपण ज्या वेळेला हे घट असा शब्द उच्चार करतो तर त्यावेळेला वास्तविक घट जो आहे तो मृत्तिकाच आहे का नाही? अगोदर काय होती? मृत्तिका होती. नंतर जेव्हा घट झाला तेव्हा, आणि जेव्हा घट फुटला तेव्हा काय आहे? तुम्ही म्हणाल मृत्तिका नाही, खापर आहे. खापराचं चूर्ण केलं तर काय आहे? मृत्तिकाच आहे. खरं काय आहे? मृत्तिकाच आहे, मातीच आहे. का दुसरं काय आहे का? नाही. मग हा घट जो शब्द आहे हा अगोदर होता का? घट उत्पत्तीच्या पूर्वी होता का? घट नाशानंतर आहे का? आणि मध्ये आहे का नाही? मध्ये आहे. आपण जेव्हा पण मध्ये कसं आहे माहितीये का? जेव्हा तो घट उत्पन्न झाला त्याच वेळेला घट असा शब्द आला. घट असा शब्द आला तेव्हा मूळ असणारा जो मृत्तिका आहे तिच्यामध्ये काय विकार झाला? काहीच विकार नाही. पुढे तो घट फोडला तर तुम्ही काय म्हटले? घट फुटला. घट फुटला असं म्हटले तेव्हा वाणीत घट आहेच का नाही तुमच्या? आणि मूळ मृत्तिकेत काय बदल झाला? घट फुटला म्हटलं आणि घट निर्माण झाला म्हटलं तरी तो घट नावाचा जो शब्द प्रयोग आहे तो कुठे आहे? फक्त वाणीमध्ये का मूळ तिथं आहे? नाही. मग या ठिकाणी घटपद जो आहे तर घट नेमकं आहे काय? घट नामक वस्तू आहे काय? तर ती वाचारंभणम
ती फक्त काय हे वाणीतच असणारी आहे. ती घट नावाचा पदार्थ कुठं त्या मृत्तिकेच्या ठिकाणी नाहीच आहे, तुमच्या वाणीत आहे. तसं ब्रह्मा अहमस्मी असं जरी तुम्ही म्हणत असला तरी हे कुठे तुमच्या वाणीतच आहे, तत्वाच्या ठिकाणी त्याचा प्रवेशच नाही. मग ब्रह्मतेची माया अंग आणि छाया धयापरी तोडिता न तुटे सारिता निराळी. मग याला उपाय काय आहे? लोटांगण तळी हरपती. सावलीच्या मागं किती पळालं म्हणजे त्या सावलीचा आपल्याला पकडता येईल? पकडताच येणार नाही. मग काय करायचं? खाली लोटांगण घालायचं किंवा लोटांगण तळी हरपती. ज्यावेळेला सूर्य बरोबर ना प्रखर असा माध्यान्हाचा सूर्य ज्या वेळेला आपल्या मूर्धन्य स्थानी येतो, मस्तकावर येतो, त्यावेळेला सावली कुठे जाते? पायाखाली लपते, आहे की नाही? सावली नाही, बरोबर ना. ज्या वेळेला आपल्याला जोपर्यंत आपण जर सावलीला आलिंगन द्यायचं म्हटलं आणि लोटांगण घेतलं, आता सावली सापडेल का आपल्याला? सापडणार नाही. मग आता याला उपाय काय आहे? याला उपाय हाच आहे, अहम ब्रह्मास्मी, आहे की नाही? किंवा सर्वम खलविदम ब्रह्म. लोटांगण घेणं म्हणजे काय? लोटांगण घेणं म्हणजे याचा अर्थ माया कार्याचा सगळ्याचा बाध करून आपल्या स्वस्वरूपाने राहणं, हेच या ठिकाणी लोटांगण आहे. म्हणजे अवाच्य. आता ते जे मूळ स्वरूप आहे त्याच्यावर काही बोललं तर ते वाचारंभन आहे ना. मग याच्या ठिकाणी काय? मौनगा तुझे राशी नाव. आपल्या मौन अवस्थेला प्राप्त होणं. मौन अवस्थेला म्हणजे अवाच्य अवस्थेला प्राप्त होणं, की ज्याच्याविषयी कोणत्याही प्रकारचा विचार करता येत नाही, ज्याच्याविषयी काही बोलता येत नाही, जे मनाला, वाणीला, बुद्धीला, इंद्रियांना अगोचर आहे, अविषय आहे, अशा प्रकारचं तत्व कोण आहे? मीच आहे, असं म्हणून स्वरूप स्वयंमहिमने प्रतिष्ठित आहात. आपल्या स्वतःच्या महिमेमध्ये राहणं. बरं, म्हणजे स्वतःची महिमा म्हणजे काय? जगत नावाचा पदार्थ आहे का? मला माहीत नाही. जगत कारण अज्ञान आणि त्याचं दोघांचं असणारं अधिष्ठान ब्रह्म, ते तूच आहे. म्हणजे तू जाणतोच का? जाणण्याचा विषय होत नाही. मग ते संवेद्य आहे का असंवेद्य आहे? असं असंवेद्य म्हणजे जाणलं जात नाही शून्य आहे म्हणून आहे का जाणण्याला काही दुसरं साधन नाही म्हणून जाणलं जात नाही? जाणलेलं साधन नाही म्हणून जाणलं जात नाही. परंतु ज्ञातृ ज्ञानांतरा भावाद अज्ञेय न तू असत्य का ते असत आहे म्हणून जाणलं जात नाही? वंद्यापुत्राप्रमाणे आहे का? नाही, आहे की नाही? घटपटाधिकाप्रमाणे आहे का? नाही असं आहे का? आहे असं आहे का? आहेच, पण काय आहेचा विषय आहे का? नाही. असं काही बाही, त्याला काय म्हणतात? असं काही बाही. त्याला वेदांतात शब्द आहे काय? अनिद्रुक अताद्रुक, आहे की नाही? माझ्या बाला हेही म्हणू नये. आणि माहित आहे का, स्वामी महाराज सांगायचे, गोष्ट सांगायचे की एक राजा होता. दिवाळीच्या दिवशी सर्व स्त्रियांना असं वाटलं की आपण त्याला ओवाळावं. राजा आहे तर आपल्याला काही दक्षिणा देईल, सगळ्यांनी काही भेट वस्तू देईल, म्हणून सगळ्या एक स्त्रियांनी जाऊन सुरुवात केली. त्यापैकी पहिलीनच ओवाळलं राजाला. येडा पेडा जावो बळीचं राज्य येवो, असं म्हटल्याबरोबर त्या राजाने सांगितलेला तुरुंगात डांबून ठेवा. म्हणजे हिला म्हणते की माझं राज्य जाऊ द्या आणि हिला कोणाचं राज्य पाहिजे? बळीचं राज्य पाहिजे. असं वास्तविक तिने किती प्रेमाने त्याला ओवाळलं होतं. जी स्त्री जाईल तिला प्रत्येकाला जेलमध्ये टाकायला सुरुवात केली. त्या गावातली एक म्हातारी हुशार होती आणि ती गेली आणि तिनं ओवाळलं तर ती काय म्हणे की तिनं ओवाळताना म्हणे माझ्या बाला हेही म्हणू नये आणि तेही म्हणू नये. असं म्हटल्यावर त्यांनी सांगितलं गेला मोठं बक्षीस द्या, आहे की नाही? तसं जी सद्वस्तू आहे त्या वस्तूला ते काय अज्ञात आहे असंही म्हणता येत नाही, ज्ञात आहे असंही म्हणता नाही. हे असं आहे असं परोक्ष घटपटासारखं, अपरोक्ष घटपटासारखं असंही म्हणता येत नाही. स्वर्गाधिकाप्रमाणे परोक्ष असंही म्हणता येत नाही. दुसऱ्यांना ज्ञात होण्यास योग्य असंही म्हणता येत नाही. जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला विषय होत नाही, म्हणून त्या ठिकाणी ते असं आहे असंही म्हणता येत नाही, असं नाही असंही म्हणता येत नाही. मग त्याच्याविषयी काय म्हणायचं? काही म्हणायचं नाही. अशा प्रकारची जी स्थिती आहे ती आहे स्वरूप स्थिती. आणि मग त्या स्वरूप स्थिती जर काहीच बोलायचं नाही तर हे सगळं बोलण्यानेच चाललंय, आहे की नाही? हे तर सगळं बोलण्यानेच चाललंय. जी गोष्ट बोलण्याचा विषयच होत नाही, वाणीलाच विषय होत नाही, आणि बोलणं कशाविषयी चाललंय? सगळं त्या वस्तूविषयी बोलणंच चाललंय, दुसरं काही नाही. त्याच्यासाठी त्या परिभाषा ज्ञात करून घ्या. सामान्य काय, विशेष काय, आहे की नाही? आणि आधार काय, अधिष्ठान काय, अधिष्ठानाचा संबंध काय, सगळं बोलणंच चाललंय. मग याचा अर्थ तुम्ही आम्हाला आणखीन भ्रमात तर नेत नाहीत ना, आहे की नाही? आणि पुन्हा म्हणता की पंक्ती पाठ झाल्या पाहिजे, प्रक्रिया, आहे की नाही? तर याचं कारण
शास्त्रकारांनी फार सुंदर दिलं. शब्द शक्ती रचिंत्यत्वात शब्दादेव अपरोक्षिती. शब्दांनी हे ज्ञान होईलच असं नाही, शब्दांनी हे होईलच असं नाही, पण झालं तर शब्दा वाचून होत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, शब्दचे आमच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोक. आमच्याजवळ भांडवल कोणते म्हणतात? शब्द. अहो पण शब्दांनी अशब्द वस्तू, अशब्दम अस्पर्शम असं त्याचं वर्णन केले. ती कशी प्राप्त होईल? याला काही उदाहरण आहे का? फार शास्त्रकारांनी सुंदर उपपत्ती दिली, आपल्या अनुभवाची उपपत्ती दिली. कसं की हे शब्द जे आहेत ना, हे शब्द संपूर्ण अज्ञानाला घालून निवृत्त होतात आणि आपल्याला काय करतात? मौन अवस्थेला प्राप्त करून देतात. त्यांनी सांगितलं मौनम सर्वार्थ साधनम. त्याला कसं प्राप्त करून देतात त्याविषयी उदाहरण दिलं. मला वाटतं स्वामी रामतीर्थांनी उदाहरण दिलं. वेदांतातलं प्रसिद्धच आहे उदाहरण. तर ते सांगतात, वर्गामध्ये सर्व मुलं गडबड करायला लागली आणि शिक्षक आहे, तर ते शिक्षक म्हणतात, काय म्हणतात? सर्वांनी गडबड करायची नाही, जर बडबड केली तर खबरदार, असं एकच शब्द उच्चारला आणि सगळा वर्ग शांत झाला. कशाने शांत झाला? बोलण्याने बोलणं थांबलं का न बोलण्याने बोलणं थांबलं? बोलण्यानेच काय झालं? बोलणं थांबलं. आणि गुरुजी काय झाले? शांत झाले. वर्गही काय झाला? शांत झाला. तसं ते म्हणतात, शब्दाच्या ठिकाणी अशी अचिंत्य शक्ती आहे का शब्दाने आपल्याला अपरोक्ष ज्ञान होतं. अचिंत्य शक्ती, अपरोक्ष ज्ञान होतं. अपरोक्ष ज्ञान होतं म्हणजे तरी काय? अपरोक्ष ज्ञान होतं का भ्रम जातो? आहे की नाही? भ्रमाच्या निवृत्तीलाच काय म्हटलेलं या ठिकाणी? ज्ञान. माऊलीने स्पष्टीकरण केलं त्याचं. तेच अविद्या निवृत्ती हे स्थळ आणि तेने मोक्षोपादान फळ. या दोन्ही साधन केवळ ज्ञान. इथं कोणतं काम आहे? अविद्या निवृत्ती. हा काय? पाण्याची प्राप्ती करायची म्हणजे काय करायचं? शेवाळाची निवृत्ती हीच पाण्याची प्राप्ती. अगोदर पाण्याची प्राप्ती होते का शेवाळाची निवृत्ती होते? शेवाळाची निवृत्ती होते आणि नंतर काही वेळाने पाण्याची प्राप्ती होते. का युगपतच होतं? का शेवाळाची निवृत्ती न उपलक्षित पाण्याची प्राप्ती आहे? पाण्याची प्राप्ती आहे की नाही? तसं या ठिकाणी अज्ञान आवरणाचा भंग करणं हाच काय आहे? पुरुषार्थ. मग आपल्याला भ्रम घालवायचा आहे का आत्मतत्वाचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय? ज्ञान प्राप्त करून घ्यायचं का अज्ञान घालवायचे? अज्ञान घालवायचं. म्हणून माणसाला तुला आत्मज्ञान झालं असं विचारावं का तुझा आत्मस्वरूप विषयी भ्रम गेला असं विचारावं? हा, भ्रम गेला का असंच विचारावं, आहे की नाही? आणि गेला म्हटलं तर काय करावं? हा, त्याला दंडवत करावं. आणि तो म्हटला अजून मी प्रयत्नात आहे, अजून गेला नाही म्हटला, आहे की नाही? अजून मी दुसऱ्याच वर्षात आहे, 4थ्या वर्षापर्यंत जाईल असं जर म्हटला तर त्याला काय करावं? हा, का दोनदा? का तुम्ही दुसरं वर्ष चालू आहे म्हणून दोनदा? आहे की नाही? का दोनदा करावं? अरे तू 8 महिने झाला दररोज दररोज तेच चिंतन करतो तरी अजून तुझा भ्रम गेला कसा नाही, आहे की नाही? म्हणून त्याला काय करावं? दोनदा दंडवत करावं. म्हणजे त्याचा एक प्रकारचा अवमान करावा, आहे की नाही? अवमान कशासाठी करावा? अवमान केल्याने काय होईल? तुम्हाला काय पदरात पडेल, आहे की नाही? हा हा, तो काय करेल? आणखी जोराने प्रयत्न करेल. अगोदर तर तो रागावले, नाथ महाराजांनी लिहिले, आपण नेहमी चिंतन कर काय? आधीच सर्प काळे यानं आणि तयाचे पुच्छ रगडल्या जाणार झोंबून 17 असं लिहिले. अगोदरच काळा विखारी नाग आणि त्याच्यामध्ये त्याच्या पडला शेपटीवर पाय, तर तो कसा झटकन होणार, आहे की नाही? तसा अगोदरच आम्ही ब्रह्मबोधाच्या जवळ आलेले आहे आणि त्याच्यावर तुम्ही म्हणता काही उपयोग नाही, तुम्हाला दंडवत कोपरापासून म्हटल्यावर आम्ही काय आणखीन जागृत होऊन आणि काय म्हणू? जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जागता जगदेव राखा काही भाव. आम्ही काय म्हणू? ब्रह्मास्मी, आहे की नाही? तर तो कोण म्हणतं आम्हाला अज्ञानी, आहे की नाही? ज्ञान म्हणजेच कोण आहे? आम्ही. आम्ही ज्ञानी आहे का ज्ञान स्वरूप आम्ही आहोत? आशेसाठी करावं, आहे की नाही? तर कशासाठी चाललं होतं? हा हा, ह्या ब्रह्म माया आणि वृत्ती यांचं स्वपरिनिर्वाहकत्व कसं आहे? अजून आपल्याला आधार आणि अधिष्ठान थोडं कळलंय, पण आधार मात्र नाही. सामान्य आणि विशेष हे जे 2 पद आहेत, तर यांची परिभाषा मात्र कळली. ज्याने भ्रांती नष्ट होते त्याला म्हणतात विशेष रूप, आहे की नाही? आणि भ्रांती ज्ञानकाली भ्रांती ज्ञानाशी जे अभिन्न होऊन बसतं ते कोणतं रूप आहे? सामान्य रूप आहे. हे 2 आपल्या लक्षात आलं. त्याचा दृष्टांतही रज्जू सर्पाचा कळला आणि दार्ष्टांतिक पण आत्मा आणि जगतविषयक आपल्याला समजलं. ठीक आहे ना? वाचू. म्हणून आत्म्याचे सत हे सामान्य रूप आहे
आणि सच्चिदानंद कूटस्थ नित्यमुक्तादी विशेष रूप आहे. हा, हे त्या रूपाने ज्यास प्रतीती येते तो ज्ञानी. त्या रूपाने म्हणजे सामान्य रूपाने का विशेष रूपाने? मग त्या रूपाने म्हणजे काय करायचं, इथं वाटलं तर लिहा, कारण आपल्याला पुन्हा सांगताना याची अडचण येते. त्या रूपाने ना, त्या विशेष रूपाने, बरोबर आहे ना. त्या रूपाने ज्यास प्रतीती येते म्हणजे आत्म्याची त्या रूपाने म्हणजे सच्चिद आनंद नित्यमुक्त कुटस्थ रूपाने जर प्रतीती येईल तर ते कोणतं आहे? विशेष. ते त्याचं विशेष रूप आहे. त्या रूपाने ज्यास प्रतीती येते तो ज्ञानी आहे. मी देहधारी म्हणेल तो अज्ञानी आणि मी सच्चिदानंद ब्रह्म म्हणेल तो ज्ञानी. ज्याला सामान्य ज्ञान आहे तो अज्ञानी आणि ज्याला विशेष ज्ञान आहे तो का अज्ञानाला सामान्य ज्ञान असतंच कारण त्याचा कोणता अंश आहे तिथं? सदांश आहे की नाही. आणि अज्ञानी पुरुषाला विशेष ज्ञान असतं की नाही? नसतं. कोणतं विशेष ज्ञान नसतं? मी चिदानंद नित्य मुक्त कुटस्थ स्वरूप आहे हे विशेष ज्ञान नसतं. ठीक आहे ना. त्या रूपाने ज्यास प्रतीती येते तो ज्ञानी आणि त्यास मी मनुष्य आहे अशी स्थूल सूक्ष्म शरीरांचा ऐक्यरूप जो एक संघात आहे त्या संघाताच्या ठिकाणी भ्रांती राहत नाही. म्हणून सच्चिदानंदादी हे आत्म्याचे विशेष रूप आहे. आणि जो ज्ञानवान पुरुष आहे त्याला स्थूल देह म्हणजे मी आहे, ऐक नाही. स्थूल देह मी आहे कशावरून? जर त्याला जन्मलेला मी किंवा जन्म मरण कोणाला आहे? स्थूल देहाला आहे. मग आता जो ज्याला कळले ज्याला आत्मा मी ऐसे हे ज्वर बाधती कैसे, श्लोक आहे तो. ज्याला मी आत्मा आहे असं जर कळलं तृप्ती दिवस आत्मानं चेत विजानीयात अयम अस्मीति पुरुषः किमिच्छन कस्य कामाय शरीरम अनुसंजरेत. जर ज्याला कळलं की मी आत्मा आहे म्हणजे तो काय झाला? ज्ञानी. बरोबर ना. त्याला काय झालं? ज्ञान. कोणतं ज्ञान झालं? विशेष ज्ञान झालं. मग असा जो पुरुष आहे तो स्थूल देहाचे असणारे जे जन्म मरण कोणाला आहे? स्थूल देहाला आहे. तर त्या मी जन्मतो आणि मी मरतो किंवा हा देह म्हणजेच मी किंवा हा देह म्हणजे माझा अशा प्रकारचा भ्रम त्याला होईल का? विशेष ज्ञान झालेल्याला हा भ्रम होणार नाही. कोणता? मग त्याचं स्थूल देहाशी ऐक्य होईल का? हा, तो स्थूल देह म्हणजे मी असं होईल का? स्थूल देहाला मी म्हटला तर त्याचं काय झालं? सदांशाचं त्याच्याशी काय झालं? ऐक्य. सामान्य अंश त्याच्याशी काय झाला? एकरूप झाला. असं त्या ज्ञानी पुरुषाला होईल का? नाही. येत आत्मा तो आत्मा याच्या ठाई देखिजे देहीचा धर्म देही ऐशे देखणे ते पाही आनाती. त्याला देहाचे धर्म वेगळे आणि आत्माचं स्वरूप वेगळं असं त्याला त्याचं पूर्णपणे विश्लेषण पृथक्करण त्याला विवेचन म्हणतात. तर ते झालेलं आहे, आहे की नाही. असा हा ज्ञानी पुरुष आहे. मग त्या ज्ञानी पुरुषाला मी मनुष्य आहे असा स्थूल सूक्ष्म शरीराचा ऐक्यरूप जो एक संघात आहे. एक संघात आहे की नाही. अनेक इंद्रिय आपलं अनेक अवयव मिळून हे स्थूल शरीर झालं. तसं सूक्ष्म शरीर झालं की नाही. इथं कर्मेंद्रिय आपल्याला दिसतात की नाही. सगळी कर्मेंद्रिय नाही म्हणायचे त्याला. हे स्थूल असणारं जे अनेक अवयवांचा संघात एकत्र झालेला आहे तो स्थूल देह. त्या स्थूल देहाला तो मी म्हणेल का? नाही. कोण म्हणणार नाही? ज्ञानी पुरुष. बरोबर ना. मग जन्म मरण येतात, ज्या देहाला जन्म मरण येतात ते मला येतात असं तो म्हणेल का? आणि म्हणत असेल तर त्याला कोणतं ज्ञान आहे आत्म्याचं? आणि विशेष ज्ञान असेल तर म्हणणार नाही. तसंच सुख दुःख हे कोणाचे धर्म आहे? हे झालं स्थूल शरीराचं. जन्म मरण हे धर्म कोणाचे? स्थूल शरीराचे. आणि मी तहानलेला आहे, मला भूक लागली, बरोबर आहे ना. हे कोणाचे धर्म आहे? ताण भूक हे प्राणाचे धर्म आहे की नाही. आणि सुख दुःख हे कोणाचे धर्म आहे? अंतकरणाचे धर्म आहे. आता एक ह्या स्थूल शरीराच्या आत एक सूक्ष्म शरीर आहे की नाही. एक सूक्ष्म शरीर आहे. त्या सूक्ष्म शरीरामध्ये घटक किती आहे? पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण आणि मन बुद्धी, आहे की नाही. 17 तत्व आहे किंवा त्याला 19 तत्वात्मक आहे. मदाल सदी म्हणते ना 17वी जीवन कळा पाहे आत्मा हा चिंतोनी. तर 17 तत्व आहे. 17 तत्व कोणते आहेत? तर पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन बुद्धी अशी 2 धरली तर 17 झाली, आहे की नाही. बरोबर ना. लिहून न घेता पाठ नाही होणार का? होतील ना. पंच प्राण, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन आणि बुद्धी. आता एक जण म्हणायला लागला का 19 तत्व आहे.
सूक्ष्म शरीरात त्याचंही बरोबर आहे. आणखी 2 तत्व कोणती वाढतील? चित्त आणि अहंकार. मग 19 तत्व म्हटलं तर चालेल की नाही? चालेल. मग तो 19 तत्वाचा आहे का 17 तत्वाचा आहे? काही म्हणा. जर ते 2 तत्व याच्यात अंतर्भाव केली तर 17 आणि यांचा विस्तार केला तर वेगळी अंतकरण चतुष्टय घेतलं तर 19 आहे की नाही? त्याच्याबद्दल काही नाही. हे 19 तत्वाचं कोणतं शरीर आहे? सूक्ष्म शरीर. आणि सुखदुःख हे कोणाचे धर्म आहे? ते अंतकरणाचे. ताण भूक हे कोणाचे धर्म आहे? प्राणाचे धर्म आहे. मग आता ह्या सूक्ष्म शरीराचे जे धर्म आहे तो जो ज्ञानवान पुरुष आहे तो माझे म्हणेल का? म्हणणार नाही. आणि माझे म्हणत असेल तर अजून भ्रम गेला नाही. कोणता भ्रम गेला नाही? सूक्ष्म शरीर मी नव्हे, देह मी हे नव्हे, सरे आहे की नाही? देह मी हे सरे, बरोबर आहे ना? मी हा देह नाहीच, अशा प्रकारचं झालं पाहिजे. त्याच्यावर आणखीन चिंतन आहे पुन्हा. पण मी देह नाही, मी स्थूल देह नाही का सूक्ष्म देह नाही का दोन्ही नाही? दोन्ही नाही असं कोण म्हणतो? ज्ञानी पुरुष. आणि जर कोणी म्हणतात का हो मी फार दुःखी, काय माझ्या आनंदाला पारावार नाही असं म्हणत असेल तर काय आहे? अज्ञानी आहे की नाही? तो काय म्हणत काय आहे? अज्ञानी, बरोबर ना? काय माझ्या आनंदाला पारावार नाही, आज मला जे गोष्ट पाहिजे होतं, आज मला लॉटरी लागली, आहे की नाही? त्यामुळे माझ्या आनंदाला पारावार नाही. हा ज्ञानीच आहे का नाही? तुकाराम महाराज म्हणतात नाही आनंदाशी जोडा, आनंदाचे डोळे. मग हा पण म्हणतो. मग अज्ञानी का अज्ञानी? अज्ञानी. तुकाराम महाराजांचा जे आनंद आहे तो निर्विषय, विषया वाचून आनंद आहे. आणि याचा आनंद कोणता आहे? विषयाला घेऊन. म्हणून हा काय आहे? अज्ञानीच आहे. लक्षात आलं ना? हा काय आहे? अज्ञानीच आहे. आता सांगतात मग ज्ञानी पुरुषाला हा जो देह संघात आहे, अवयव संघात आहे, इंद्रियांचा समुदाय आहे, याच्याविषयी भ्रम राहत नाही. याच्याविषयी भ्रम काय राहत नाही? हा मी आहे किंवा हा माझा आहे अशा प्रकारचा भ्रम राहत नाही. म्हण हा ते म्हणतात असा जर ज्ञानी आहे तर मग त्याला तहान आणि भूक आहे की नाही? तहान लागली की ज्ञानी पुरुष सुद्धा कावल्यासारखा करतो. स्वामी महाराज आहे ना, जर त्यांना भूक लागली तर ते म्हणायचे मला आत्ताच्या आत्ता पाहिजे. आणि जर कोणी दिलं नाही तर ते कधी कधी शंख करायचे, मरतो रे आता मी म्हणायचे ते एकदम. मग ते सगळे लोक म्हणायचे एवढे मोठे ज्ञानी आणि साधं भूक थोडा वेळ सहन होत नाही, आहे की नाही? असं म्हणायचे. स्वामी महाराज म्हणजे कशाचा ज्ञानी हो, मी अज्ञानीच आहे बघा ना, असं ते म्हणाय तेच अगोदर म्हणायचे. कारण जर प्राण प्राण मी नाही, प्राणाचे धर्म माझे नाही, तर त्यांचं म्हणणं काय? यांचं काय होऊ नये? त्याला ज्ञानच होऊ नये. तुकाराम महाराज असं म्हणतात काय खातो आम्ही कासया सांगा ते, कैसे हे लागते नेनो मुखी. तुकाराम महाराजांना मी कशाबरोबर काय खातो याचं सुद्धा काही नाही. सांगू का? तर थोडक्यात सांगतो, विषय विस्ताराचा येतो. ह्या सगळ्या विषयाचं चिंतन विद्यारण्य स्वामींनी जीवनमुक्ती विवेक नावाचा ग्रंथ लिहिला आहे आणि त्याच्यामध्ये याचं फार विस्ताराने एकदम स्पष्टीकरण केलेले. थोडक्यात सांगतो. तर त्याचं असं आहे, शंका काय आहे की ज्ञानी पुरुषाला ताण भूक लागते की नाही, आहे की नाही? बरं त्याचा साधा त्याला कधी कधी निरोधही करता येत नाही. तर याच्यावर ज्ञानाचं काही वैभव नाही. कारण काय आहे? हे धर्म कोणाचे आहेत? प्राणाचे धर्म आहे. ताण भूक ते प्राणाचे धर्म अनात्म पदार्थ आहे. प्राण हा काय आहे? अनात्म आहे. त्याच्या ठिकाणी त्याचे धर्म त्याच्या ठिकाणी राहणार. तर हे जे तादात्म्य होतं ना, तर अशा प्रकारचं तादात्म्य होण्याचं कारण एक आहे, तो ज्ञानी पुरुष आहे, त्याला ज्ञान झाल्यावर त्याचं अंतःकरण आहे की नाही? अंतःकरण आहे की नाही त्याला? बरं समजा त्याचं अंतःकरण ज्ञान झाल्याबरोबर गेला असतं तर काय झालं असतं? तो काय झाला असता? मरण पावला असता. आणि तो जर ज्ञान झालेला पुरुष काय होतो? ज्ञान झालं की तो मरतो. असं जर असतं तर कोणाची तरी ज्ञानात प्रवृत्ती झाली असती का? काही लोक थंडी तापाने, गॅस्ट्रोने, कॉलरेने मेले आणि हा कशाने मेला? ज्ञानाने मेला. कोणीतरी त्या ज्ञानामध्ये प्रवृत्त झाला असतं का? याचाच अर्थ ज्ञान झाल्यानंतर आपल्या म्हणजे वैदिक संप्रदायामध्ये जीवनमुक्ती मानलेली. ज्ञान झाल्यानंतर प्रारब्ध संपेपर्यंत त्याचं आयुष्य राहतं. मग ते शरीर जे आहे ते शरीर राहतं, त्या शरीरामध्ये राहणारं अंतःकरणही राहतं की नाही? मग त्याच्यामध्ये पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, मन, बुद्धी हे सगळा समुदाय राहतोच की नाही? फक्त काय होतं? त्याची त्याच्याविषयीची सत्यत्व बुद्धी निवृत्त होते आणि मिथ्यात्व बुद्धी राहते. ऐका, ते मिथ्या आहे असं समजतो. परंतु जरी एखादा पदार्थ मिथ्या आहे असं समजलं तरी त्याची प्रतीती जशी पूर्वी होती तशीच होत राहते. त्याच्यासाठी उदाहरण दिलं शास्त्रकारांनी. मृगजळ आहे, आपल्याला मृगजळ दिसतं की नाही?
दोन उदाहरणं दिली, त्याचा थोडक्यात सांगतो, पुढे 6व्या तरंगात विषय येईल किंवा पंचदशीत पुढे त्याचं अधिक स्पष्टीकरण होईल. भ्रमाचे दोन प्रकार आहेत. एका भ्रमाला म्हणतात निरुपाधिक भ्रम आणि एकाला म्हणतात सोपाधिक भ्रम. एकाला म्हणतात निरुपाधिक अध्यास आणि एकाला म्हणतात सोपाधिक अध्यास किंवा त्याला संसर्गाध्यास असं म्हणतात. आता बघा, दोरीवर सर्प दिसतो आपल्याला आणि दोरीचं ज्ञान झालं का सर्प काय होतो? निवृत्त होतो, आहे की नाही? ह्या अध्यासाला निरुपाधिक अध्यास असं म्हणतात. आणि एकदा काय होतं की मृगजळ आहे, बरोबर आहे ना? मृगजळ हे भ्रमातला पदार्थ आहे का नाही? रज्जूवर भासणारा सर्पही खोटाच आहे का नाही? भ्रमातला आहे की नाही? पण रज्जूचं ज्ञान झाल्याबरोबर सर्पाची काय होते? निवृत्ती होते. पण मृगजळ खोटं आहे हे आपल्याला कळलं, बरोबर आहे ना? मृगजळ खोटं आहे हे कळलं तरी मृगजळ जाते का? पुन्हा पाहावं तर काय दिसतंय? मृगजळच दिसतंय, आहे की नाही? याला म्हणतात सोपाधिक अध्यास. थोडक्यात तुमच्या लक्षात घ्या, इतकंच लक्षात घ्या. म्हणजे अध्यासाचे काय हे दोन प्रकार, एक सोपाधिक अध्यास आणि एक निरुपाधिक अध्यास. तर याच्यामध्ये सोपाधिक अध्यासामध्ये काय होतं, आपल्याला तो पदार्थ का दिसतो याचं कारण आपल्याला कळतं. आपल्याला का पदार्थ मिथ्याच आहे, बरोबर आहे, दिसल्याशिवाय राहत नाही, तरी त्याचा परिणाम आपल्यावर होत नाही. कसा परिणाम होत नाही? तर आपल्याला असं माहित असतं की ही जी उखर भूमी आहे, ऐकले, माळरान बरड जमीन, आणि हे जे सूर्यकिरण आहे, प्रखर सूर्यकिरण, यांचा संबंध झाल्यामुळं मृगजळ निर्माण होतं, बरोबर आहे ना? यांचा संबंध झाल्यामुळं मृगजळ निर्माण होतं. आता मृगजळ खोटा आहे, परंतु खोटा असलं तरी मृगजळ दिसल्याशिवाय राहणार नाही. पण किती दिसलं तरी ते सत्य असणार नाही. पण दिसणार कुठपर्यंत? जोपर्यंत उखरभूमी आणि सूर्यकिरण यांचा संबंध आहे तोपर्यंत दिसणार, आणि सूर्य एकदा मावळला का हे दिसणार नाही, असं आपल्याला ज्ञान आहे की नाही? त्यामुळं मृगजळाची तळी ती दिठी दुरुणीची निहाळी, वाचून ती पाणी साळी किळे पिकती काय. मनुष्यालाही मृगजळ दिसतं, हरणालाही मृगजळ दिसतं, आहे की नाही? पण हरिण मृगजळाला सत्य समजतं म्हणून उर फुटून मरतं, आहे की नाही? आणि मनुष्यालाही मृगजळ दिसतं, पण मनुष्य मृगजळाला मिथ्या समजतो, परंतु दिसल्याशिवाय राहत नाही. आता हे झालं का दृष्टांत? त्याच्यातही स्वामी महाराज सांगायचे, हरणाला मृगजळ सत्य वाटतं, मनुष्याला मृगजळ मिथ्या वाटतं, आणि मूळ सूर्याच्या दृष्टीनं मृगजळ नावाचा पदार्थच नाही. तसं खरं आत्मदृष्टीनं जगत नाहीच आहे. ज्ञानवानाला ते मिथ्या वाटतं आणि अज्ञानी पुरुषाला ते सत्य वाटतं. आता हे झालं दृष्टांत. सिद्धांत याच्यामध्ये असं आहे की आपल्याला जरी मी ब्रह्म आहे असं ज्ञान झालं तरी ज्ञान झाल्यानंतर अंतःकरण आहे की नाही? आहे. आणि आत्मा आहे की नाही? आणि आत्म्यावर अंतःकरण अध्यस्त आहे की नाही? आहे. आणि आत्मा आणि अंतःकरण यांचा संबंध आहे की नाही? आहे. आणि तो संबंध कसा आहे? पूर्वी सत्य वाटत होता, आता तो काय आहे? आध्यासिक आहे. पण आध्यासिक कोणता संबंध आहे? तादात्म्य संबंध आहे. ते अंतःकरणाचे धर्म हे माझेच आहे अशा प्रकारचा भ्रम राहतो. हा कुठपर्यंत राहतो? प्रारब्ध क्षय होईपर्यंत, देह असेपर्यंत. मग त्याला त्या ठिकाणी हे जगताची प्रतीती येणार की नाही? मी ब्रह्म आहे हे ज्ञान झालं तरी आत्मा आणि अंतःकरण यांचा आध्यासिक तादात्म्य संबंध जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला जगताची प्रतीती आल्याशिवाय राहणार नाही. फक्त काय होईल? त्याचं त्या जगताविषयीची सत्यत्व बुद्धी राहणार नाही. ज्ञान काय करतं? ज्ञान पदार्थाची निवृत्ती करत नाही आणि एखाद्या पदार्थाला प्रवृत्ती करत नाही. ज्ञान काय करतं? पदार्थ जसा आहे तसं फक्त दाखवून देण्याचं काम. म्हणून ज्ञानामध्ये कोणताही चमत्कार नाही. ज्ञान झालं की त्या माणसाला काही एक शिंग जास्त फुटतं असं त्याचा काहीच अर्थ नाही. ज्ञान जसं आहे तसं फक्त दाखवून देतं, व्यवहारामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करत नाही. नाही तर त्या ज्ञानाचं वैभव कळलं नाही का मग मनुष्य म्हणतो कशाचं? हा मिनू म्हणतो अभ्यास करायचा म्हटलं ना, तो काय म्हणतो? अभ्यास करायची गरजच काय? मिथ्या आहे ना हे, मग मिथ्या अभ्यास करायची गरजच काय? तो काय म्हणतो? ऐका, तुम्ही जे म्हणता किंवा व्यवहार करायला पाहिजे, पण यो व्यवहार असा अध्यास मूलक तो म्हणतो. मी तो सगळं काय करतो? आपल्या डोक्यावर हात ठेवतो, आहे की नाही? तो म्हणतो तुम्हीच तर म्हणता सगळा व्यवहार काय आहे? मिथ्या आहे. मग मिथ्या व्यवहार करायला मला प्रवृत्ती कशासाठी करता? असं म्हणतो. अरे व्यवहार होत असतो जोपर्यंत आत्मा आणि अंतःकरण यांचा आध्यासिक तादात्म्य संबंध आहे. तुम्ही किती जरी म्हटले की मी व्यवहार करणार नाही तर व्यवहार झाल्याशिवाय राहणार नाही. मिथ्या म्हणून व्यवहार करायचा नाही हे चुकीचं गोष्ट आहे. ही गोष्ट कशी आहे? याचा अर्थ मिथ्या शब्दाची शक्ती कळली नाही. झालेल्या व्यवहाराला मिथ्या ठरवायचं का मिथ्या म्हणून व्यवहार करायचा नाही किंवा मिथ्या म्हणून व्यवहार करण्यात प्रवृत्ती व्हावी? झालेल्या व्यवहाराला मिथ्या समजायचं. असा त्याचा जो व्यवहार होतो तो मिथ्या आहे असं समजायचं. मिथ्या समजून व्यवहारातून प्रवृत्ती
किंवा व्यवहारामध्ये निवृत्ती होऊ शकत नाही. आणि असं झालं तर त्याला खरं मिथ्यात्व कळलं का अजून सत्यत्व बुद्धीच आहे, सत्यत्व बुद्धीच आहे. आपलं चिंतन याच्यासाठी चाललं की अशा प्रकारचं ज्ञान झालं तरी त्या पुरुषाला या सगळ्या जगताची प्रतीती येत राहते. त्यामुळं जसा अज्ञानाचा व्यवहार आहे तसा सगळाच्या सगळा व्यवहार ज्ञानी पुरुषाचा देखील चालू राहतो. याच्यासाठी एक घडलेली गोष्ट स्वामी महाराज सांगायचे, विनोदाने सांगायचे. तर उलट ज्ञानी पुरुषाचा व्यवहार हा अगदी ते रामकृष्ण परमहंस म्हणतात की जे रात्री ते झोपेतून उठले तर रात्री लाईट ऑफ केलेली असल्यामुळं त्यांना जेव्हा बॅटरी पाहिजे तर त्यांचा हात चाचपडण्यात कधीच गेला नाही. एवढे निर्विकल्प समाधीपर्यंत पोहोचलेले महात्मे, पण जेव्हा ते त्या बरोबर अशा त्या काय त्याला म्हणतो आपण त्या दिवळीमध्ये हात घालायचे त्या कपाटामध्ये तर फक्त बॅटरीच हाताला यायची. का तर त्यांना म्हणलं इतकं कसं तुमचा व्यवहार तंतोतंत. ते म्हणायचे साधू बनणं याने बेवकूफ बनणं नाही, मूर्ख बनणं होणं असं किंवा त्याला काय म्हणतो आपण गबाळे होणं हे काही साधुत्वाचं लक्षण नाही. म्हणजे याचा अर्थ साधूचा व्यवहार जो आहे तो व्यवहार आहे प्रारब्ध प्राप्त जसाच्या तसा होऊ शकतो. प्रारब्ध व्यवहारा आपलं प्रारब्धाच्या व्यवहारामध्ये या ज्ञान जे ते कोणत्याही प्रकारचा बदल करत नाही. जसा अज्ञानाचा व्यवहार तसाच ज्ञानाचा व्यवहार असतो. त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर स्वामी महाराज म्हणायचे अज्ञानापेक्षाही ज्ञानाचा व्यवहार जास्त तंतोतंत होईल. असं म्हणजे होईल म्हणजे होतो साधारणपणे त्याला जी आत्मदृष्टी आहे त्याच्यामध्ये होणारा व्यवहार हा अधिक सुचारू स्वरूपाचा होईल. त्याच्यासाठी ते सांगायचे की त्यांचे पूर्वीच्या काळात जतचं जे संस्थान होतं कुठं सांगली का सातारा जिल्ह्यामध्ये, तर ते जतचे जे संस्थानिक होते ते आणि त्यांची पत्नी हे दोघंही गाथेचे ज्ञानेश्वरीचे फार मोठे उपासक होते. आणि भारतातल्या 700 संस्थानामध्ये त्यांचा फार वरचा श्रीमंतीचा नंबर होता त्यांचा. ते इतके श्रीमंत होते. पण त्या बाई इतक्या साधू भक्त किंवा साधू वत्सल होत्या की त्या प्रत्येक साधूला बोलून ज्ञानेश्वरी ऐकायच्या आणि त्यांची खूप सेवा करायची. त्यांनी आळंदीला येऊन आश्रमामध्ये स्वतः मुलांची भांडी घासण्याचं काम केलं. त्यानं सांगितलं की त्यांचा जो संस्थानिक होता मी 500 रुपये देतो इथं ज्ञानेश्वरी सांगा. त्यावेळेला ते स्वामी महाराजांचे गुरुजी म्हटले की 500 रुपये घेऊन मला नको, मी सांगणार नाही. त्यांनी सांगितलं की तुम्हाला राहण्याची सोय नाही, अशा वेळेला 500 रुपये देणारा कोण भेटणार आहे. तर त्यांनी सांगितलं त्या 500 रुपयाला लाथाडणाराही तुला कोणी भेटला नसेल, तुलाही कोणी भेटणार नाही. मग त्यांनी सांगितलं तिथे येऊन आमच्या मुलांची भांडी घासावं लागेल, त्यांची सेवा करावी लागेल, तर वाटलं तर सांगेल पहा. तर त्यावेळेला ते संस्थानिक आणि त्यांची पत्नी इथं आल्याने 1 महिनाभर त्यांनी मुलांची भांडी घासण्याचं काम केलं. त्यांनी त्यांना ज्ञानेश्वरी सांगितली. जाऊ द्या. तर त्याच्यानंतर काय झालं, त्याच्या अगोदरचा घडलेला प्रसंग की एकदा त्यांना हे तुकाराम महाराजांचा अभंग आला, काय खातो आम्ही कासया सांगाते कैसे हे लागते नेणोमुखी. काय तुकाराम महाराजांचा बोध आहे, आम्ही काय खातो याचं सुद्धा भान नाही असं त्यांना वाटलं आहे की नाही. म्हणून त्यांनी काय केलं, अनेक साधूंना बोलवलं आणि भोजनाचं निमंत्रण दिलं. आणि त्यांना त्या सातारा जिल्ह्यातले लोक जास्त तिखट खातात तिकडचे, तर त्याच्यामध्ये त्यांनी ते तिखट आमटी केली सार आणि त्यांना खायला दिलं की त्यांच्या नाकातून डोळ्यातून पाणी चालायचे. ते नको म्हणायचे, कमी खायचे. ते म्हणायचे खाओ तुम्ही साधू ना आणि तुम्हाला कसं तुकाराम महाराजांसारखा बोध नाही, काय खातो आम्ही कासं या सांगायचे. ते लोक आपले गप्प बसायचे. नंतर यांना निमंत्रण दिलं आणि हे जेव्हा गेले आणि त्यांनी एक घास घेतल्याबरोबर ते म्हणे फार तिखट आहे, अजिबात नको म्हणे, नाकातून डोळ्यातून धारा लागल्या म्हणे, अशी कुठे ज्याला आमटी करायची असते. त्यांनी सांगितलं गुरुजी तुम्ही तर ज्ञानी ना, आहे की नाही, तुम्ही ज्ञानी ना. तर त्यांनी विचारलं त्याला तू ज्ञानी का अज्ञानी. ते म्हणे आम्ही बोलून चालून अज्ञानी. तुला तिखट आंबट कळतं की नाही. कळतं. म्हणजे जर तू अज्ञानी असून तुला तिखट आंबट कळतं, मी ज्ञानी तुझा बाप, मला हा तिखट आंबट करणार नाही का, आहे की नाही. म्हणजे ज्ञानी पुरुषाचा जो व्यवहार आहे तो व्यवहार जसाच्या तसा त्याचा होतो. या ठिकाणी त्यांनी ज्ञानीपुरुषाचं वर्णन करताना उपनिषदामध्ये दिले, ब्रह्मसूत्रामध्ये उदाहरण दिले की याच्यामध्ये जर एखादी गायी आपल्या समोर आली, पशु आहे की नाही, जर आपण गवताची पिंडी घेऊन गेलो तर ते आपल्याकडे येणार की नाही, आणि आपण जर आसूड उगारला तर ते दूर जाणार की नाही. तसं ज्ञानी पुरुष जरी असेल तर त्याला जे काय अनुकूल प्रतिकूल होईल तशा प्रकारचं अंतकरण आहेच की नाही, त्याला तो व्यवहार घडेल. फक्त त्या व्यवहाराविषयी त्याची सत्यत्व बुद्धी होणार नाही. आता राहिलं तेवढं एकच चिंतन ते असं. तुम्ही म्हणाल की मग आता तर महाराज काय म्हटले की त्याला काय खातो आम्ही कासं या सांगाते. मग हे काय महाराजांचं खोटं आहे का. तुकाराम महाराजांचा हा अनुभव नाही का. जिजाबाईनं पाहिला, त्यांच्या मेवण्याने पाहिला, द्रष्ट्या महापुरुषांनी समाधी भाषेत तो अनुभव लिहून ठेवला.
तुकाराम महाराजांचे अभंग आहे तसे, आहे की नाही. मग खरोखरच तुकोबारायांना कळलं नाही का जिजाबाईनं भाजीत मीठ टाकलं नाही, पुरणपोळीत मीठ नाही, कुठंच मीठ नाही, बाबा सांगत असतात नेहमी, त्याप्रमाणे झाली ही गोष्ट खरीच आहे. मग ही स्थिती काय आहे की नाही, बरोबर आहे ना. ही स्थिती काय आहे, त्यासाठी आताच सांगितलं जीवनमुक्ती विवेक नावाचा ग्रंथ आहे किंवा योग वासिष्ठ नावाचा ग्रंथ आहे. तर त्याच्यामध्ये ह्या ज्ञान जे आहे ना आपल्याला होतं, तर त्याच्या सप्त भूमिका दिलेल्या आहेत. ज्ञानाच्या काय आहे, सप्त भूमिका आहे. आणि त्या भूमिकेमध्ये जे तत्वज्ञान, ज्याला आता मी सांगितलं ना तिखट आंबट कळतं, ही चतुर्थ भूमिका आहे, त्याला सत्वापत्ती असं म्हणतात. आणि काय खातो आम्ही कासं या सांगाते, ही ज्ञान झाल्यानंतर पुढे केलेला जो अभ्यास, निरंतर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी चित्तवृत्ती लीन करण्याचा केलेला जो अभ्यास, त्यामुळं ज्ञान हे ज्ञानाचं फल नाही. तिखट आंबट कळणं न कळणं हे ज्ञानाचं फल नाही, हे फल कशाचं आहे, अभ्यासाचं फल आहे. आणि हा अभ्यास जो आहे त्याच्या पुढे असंसक्ती, पदार्थाभाविनी आणि तुर्यगा नावाची सप्तम भूमिका आहे. थोडक्यात 7 भूमिका कोणत्या त्या थोडक्यात सांगतो की शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंसक्ती, पदार्थाभाविनी आणि शेवटी उन्मनी किंवा तुर्यगा म्हणतात, ज्याचं वर्णन दत्त महाराजांच्यासाठी केलंय. उन्मनी तुर्या विनोदे छंदे छंदे डुल्ल तसे, असं जे वर्णन केलेलं आहे, तर त्यामध्ये असणारी ही उन्मनी अवस्था. उन्मनी अवस्था जर असलं तुम्ही काय खाता आणि काय नाही, दुसऱ्याने भरवलेलं सुद्धा थुंकेल किंवा गिळेल किंवा नाही गिळणार. एक पदार्थाभावी नाही, हा पदार्थच नाही अशी भावना झालेला मनुष्य, त्याला काय कळणार आहे काय खातो आणि काय नाही, आहे की नाही. असंसक्ती, खातो पण तिखट आहे का आंबट आहे, ही जीव जी चवा जी जीवेला असे इंद्रियाला तिखट आंबट कळायला त्या इंद्रियाबरोबर मनाचा संबंध पाहिजे की नाही. मनाचा संबंध असला तरच तिखट आंबट कळेल की नाही, का दिलं म्हणजे कळेल. संबंध असला तर याचं मन कुठं झाले, मन हे उन्मन झाले एके ठाई, ऐक ना काय मन हे असंच आहे ना, मन हे उन्मन, मन हे निश्चळ झाले एके ठाई, तया उने काय निज सुखा. असा जो पुरुष आहे जो निज सुखात रममान झाल्यामुळं ज्याची अंतःकरण वृत्ती बाहेर काय चाललंय काय खातो याच्याकडे त्याची वृत्तीच नाही, अशा प्रकारची. पण ही हे फल ज्ञानाचं आहे की हे फल त्या अभ्यासाचं आहे. आणि तो अभ्यास जगद्गुरु तुकोबारायांचा असल्यामुळं त्यांना त्या ठिकाणी ते कळलं नाही. पण असंही मात्र जर समजा असं एखाद्या माणसाला तिखट आंबट कळलं, बरोबर, चांगलं लक्षात घ्या, हा सिद्धांत आहे. आपण वेदांताचं चिंतन करतो, हा सिद्धांत आहे. एखाद्याला आपलं काय जीव ब्रह्मैक्य ज्ञान झालं आणि त्याचा व्यवहार जसाच्या तसा राहिला आणि त्याचा देह पडला, तर त्याला काय प्राप्त होईल, विदेह मुक्तीच प्राप्त होईल. हा शास्त्राचा काय आहे, सिद्धांत आहे. हा व्यवहार कुठपर्यंत झाला, जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत. प्रारब्ध कर्म शिल्लक आहे, माहिती नाही. प्रारब्ध कर्म काय भोगे काय भोगादेव, प्रारब्ध कर्मनाम भोगात एव क्षय, असंच आहे ना. प्रारब्ध कर्माचा भोगाने काय होतो, क्षय होतो. एकदा ज्ञान झालं की संचित अनंत जन्माचं कोट्यावधी जन्माचं जळून भस्मसात होतं. मी असंग आत्मा आहे यामुळे त्याला क्रियमान कर्म लागत नाही. आता राहिलं प्रारब्ध कर्म, ते भोगून संपलं. आता त्याला जन्म घेण्यासाठी काय भांडवल आहे त्याच्याजवळ, काहीच नाही. मग अशा प्रकारचा हा जो सत्वापत्तीमध्ये ज्ञानवान पुरुष आहे आणि पुढे व्यवहार करतो, हा पुरुष सुद्धा मरणानंतर पुन्हा जन्माला येत नाही, आहे की नाही. आणि येशा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुयती स्थित्वा श्याम अंतकालेपी ब्रह्म निर्वाणम रुच्यती. आणि जो पुरुष उन्मनी अवस्थेमध्ये हे गजानन बाबा, साईबाबा यांच्यासारखं राहणं, की कुत्र्याच्या उष्ट्या त्या पत्रावळीत सुद्धा त्या ठिकाणी चाटून खाणं, अशा प्रकारची जी भूमिका आहे, ही भूमिका आहे अवधूत कुटीतल्या महात्म्याची, उन्मनी अवस्थेतल्या महात्म्यांची. ती त्यांच्या अभ्यासाची पराकाष्ठा आहे. आणि अशा प्रकारचे जे पुरुष आहे ते कुठे जातील देहपातानंतर, ते सुद्धा मुक्तीलाच प्राप्त होतील. मग आता या दोघांमध्ये काय फरक आहे, एक व्यवहार करतो आणि एक व्यवहार करीत नाही. व्यवहार करणाऱ्या पुरुषाला या जीवनमुक्तीचं जे सुख आहे ते मिळत नाही, आहे की नाही. जीवनमुक्तीचं विलक्षण, कारण मिरच्याच्या बाजारात गेल्यावर ठसका येणार, त्याप्रमाणे जरी ज्ञानी पुरुष व्यवहार करील तर त्याला व्यवहारातली सुखदुःख भोगावी लागतात. परंतु कुठपर्यंत भोगावी लागतात, मरेपर्यंत भोगावे लागतात. हा त्याचा शेवटला जन्म असतो. मरणानंतर त्याला पुन्हा ही सुखदुःख प्राप्त होत नाही. उलट स्वामी महाराज म्हणायचे, तो किती सुखदुःख आले, स्वामी महाराज जेव्हा त्यांना खूप वेदना व्हायच्या ना, ते म्हणायचे हा शेवटचाच जन्म आहे, काय असेल ते याच्यातच भोग होणार आहे, त्यामुळे येऊ द्या, काय व्हायचं ते होऊ द्या म्हणायचे, कारण हा शेवटला जन्म आहे. तसं ज्ञानवान पुरुष जो आहे तो घाबरत नाही सुखदुःखानं, काय जे यायचे असतील तेवढे येऊ द्यात, नंतर आहे का मला पुन्हा नाही, ऐके नाही.
जसा मधुकरी तो घेऊन येणारा मुलगा आहे की नाही, डोक्यावर टोपी नाही, पायात चप्पल नाही, आणि तो काय म्हणतो, आणि ज्या वेळेला तो रस्त्याने येत असतो, जशी जशी आळंदी जवळ येते तसं त्याला आनंद वाटतो, कारण आता गेलं काही उतरलं काय एकदा खायचंच आहे, आता काय आहे. तसं ज्ञानवान पुरुष जो आहे तो ज्ञानवान पुरुष म्हणतो, हा व्यवहार राहील कुठपर्यंत, माझा देह आहे तोपर्यंत, देह पडला की मी माझ्या विधेय कैवल्याला प्राप्त होणारच, त्यामुळे त्याला त्याच्यामध्ये काही वाटत नाही. परंतु व्यावहारिक होणारी सुख, त्या मनुष्य जेव्हा रस्त्याने येतो तेव्हा त्याचे पाय पोळत नाही का, डोक्याला ऊन लागत नाही का, आणि डोक्याला ऊन लागत असताना त्याला ओढ कशाची आहे की मला आता जेवण मिळणार आहे, ते निश्चित मिळणार आहे, थोडाच वेळ राहिला. तसं ज्ञानवान पुरुषाचा व्यवहार जसं जसं देहांत जवळ येतो तसा तसा तो काय म्हणतो, नैनाम प्राप्य विमुह्यते, मी त्याला आता प्राप्त होणारच आहे अशा प्रकारे. आणि हा जो पुरुष आहे कोणता, पुढचा अभ्यास करणारा पुरुष आहे, याला तर काय, ह्या माझ्या देहाची नाही मज चाड, कोठे करू कोड आणि कांचे, असा असणारा जो पुरुष आहे याचं वर्णन त्यांनी केलं. काय भाडियाचे घोडे निजधामा आणि ता रोकडे, आहे की गेले कोणीकडे हेही पुढे स्मरेना, या वया निजपतीपाशी सोये मजूर आणि विश्वासी, तेची पौडल्या राणीवशी सोये मजुराशी विसरली, असं वर्णन केले. किंवा त्याचं पर्वत का आपल्याला गेलं गीतेमध्ये की त्या ठिकाणी जर ते म्हणतात की जो मोले मदिरा खाये तो तेने छंदे नाचे गाये, माझेनी ब्रह्मानंदू सेविला आहे तो केवीर आहे आवरला, ज्यांनी माझ्या ब्रह्मानंदाचं सेवन केले त्याला या जगाचं काय चाड आहे. मग असा जो पुरुष आहे तो काय म्हणतो, देह असो अथवा जाओ आम्ही तो केवळ वस्तूच आहोत, हा देह असला काय आणि देह नसला काय, आम्ही तो केवळ वस्तू स्वरूपच आहोत, अशा आत्मबोधामध्ये तो संपन्न असणारा पुरुष, त्याला देह पडला काय गेला काय, हे त्यांनी लिहिले. काशी की कैकटी, ते कैकट देशात आहे का तीर्थक्षेत्रात आहे, त्याला कोणता रोग झालेला आहे का त्याचा मोठा सत्कार चाललेला आहे, तर मान अपमान गोया अवघे गुंडोनी ठेवावे, अशा स्वरूपात तो असणारा जो पुरुष आहे त्याला तो पुरुष काय आहे, देहीचं विदेही भोगू दशा, तो म्हणतो की कुत्ता जाणे चमडा जाणे, अशी त्याची स्थिती आहे. आणि अशा पुरुषाचं वर्णन आहे काय, काय खातो आम्ही कासया सांगाते, दोघही ज्ञानी आहे, पण एकाची काय आहे, ह्या चतुर्थ भूमिकेच्या पुढच्या भूमिकेमध्ये गेल्यामुळं त्याचा असा व्यवहार होतो, आणि चतुर्थ भूमिकेत गेल्यानंतर त्याचा लौकिक किंवा शास्त्रीय व्यवहार असा होतो, असा याचा विभाग आहे. पुंडली कवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. बारे पांडुरंग.